जय श्री कृष्ण सर. मला माझा तर हे चालू होतं क्लास. सर मी चालू करते. ओके. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्कार. आजचा रत्नशास्त्र हा 5वा क्लास आहे आपला आणि आपण बऱ्यापैकी रत्नशास्त्रचा जे काही अध्याय होते ते वाचत होतो. अध्यायच म्हणू शकतो ना, कारण रत्नशास्त्र हे खूप सखोल अभ्यास आहे त्याच्यामध्ये. जसं रत्न हे वापरून बऱ्याच गोष्टी आपण म्हणजे बरेच आजार म्हणा किंवा अजून काही गोष्टी दूर करू शकतो. आणि ही एक कलर थेरपी पण आहे असं पण म्हणू शकतो ना सर आपण. हो हो. तर रत्नांचे अनेक उपाययोजना म्हणून आपण लोकांना देऊ शकतो. आणि आज आपल्याला सर त्याचबद्दल शिकवणार आहेत आणि माहिती देणार आहेत. आज आपलं रत्न आहे राहूचं गोमेद. गोमेद रत्नाबद्दल सर आपल्याला छानपैकी माहिती देणार आहे. सर मी तुमचं स्वागत करते. आणि आजच्या कार्यशाळेमध्ये जेवढे पण विद्यार्थी आहेत जे सहभाग घेतलेला आहे त्यांचं पण माझ्या वतीने आणि सरांच्या वतीने स्वागत करते. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सर तुम्ही चालू करावं तुमच्या व्याख्यानाला. बरं बरं. 2 मिनिटं. काय माहितीये का, काही डाऊटेड लोक होते, त्यांना जरा तिथून मॅडम. हा बोला ना. गणपती स्तोत्र तुमच्या याच्यात होतं, तुम्ही म्हटलेलं होतं. काय म्हणताय? गणपती स्तोत्र तुम्ही म्हटलेलं होतं का आजचं? नाही मॅडम, युट्यूबला आहे, तुम्हाला मिळेल. मला आवाज तुमच्यासारखाच वाटला थोडासा. मी पण म्हणते, पण एवढं छान म्हणत नाही मी. वाटलं मला, कारण थोडेसे उच्चार सेम तुमच्या आवाजातले याचे, म्हणून म्हटलं आज गणपती स्तोत्र परब मॅडमच्या आवाजातलं आहे का? नाही. ओके. बरं. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय जो आहे तो रत्नशास्त्रा संदर्भात आहे. रत्नशास्त्र आपण शुक्रापर्यंत सगळे घेतलं, शनी पण घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला सगळा संदर्भ कळवलेला आहे की रत्न कशा पद्धतीने असतं, काय त्याची क्वालिटी असते, कशा बाबतीमध्ये त्याचा वापर करावा, हा सगळा भाग आपण सांगितलेला आहे. आज आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये राहू रत्न, त्याला गोमेद म्हटलेला आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला हॅसोनेट म्हणतात. राहू रत्नाचा जो भाग आहे तो साधारणतः राहूचं जो जन्म आहे तो आपल्या भारतामध्ये पण बऱ्याच ठिकाणी
राहूचं गोमेद जे रत्न आहेत ते सापडले जातात. आता गोमेद हे एक तर त्याचा गोमूत्रासारखा त्याचा रंग असतो किंवा आपला मध असतो त्याप्रमाणे रंग असतो. तर साधारणतः जास्तीत जास्त उपयोगात येणारा जो काही गोमेद आहे तो श्रीलंकन गोमेद आणि आफ्रिकन गोमेद याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. आणि तिसरा जे रत्न आहे ते ओरिसामध्ये आणि तमिळनाडूमध्ये अशा ह्याच्या खाणी भरपूर प्रमाणामध्ये आहे. राहूचं रत्न हे एवढं काही महाग नसतं. आता त्याला महाग बनवलं जातं, पण राहूचं रत्न जे आहे कशासाठी वापरावं किंवा त्याचा उपयोग काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. राहूचं रत्न हे निश्चितच आपल्याकडे जे आपलं ईशान्य भारत आहे, तर ईशान्य भारतामध्ये जसं आपण म्हटलं की ईशान्य भारतामध्ये ज्या वेळेला बंगाल एक ईशान्य भारतामध्ये येतं, आसाम, सिलिगुडी या प्रांतामध्ये राहूचं रत्न प्रत्येक व्यक्ती ही हातामध्ये घातले किंवा दंडामध्ये त्याचा बांधते. त्याला कारण काय आहे की राहूचं रत्न कशासाठी वापरावं, की राहूच्या रत्नांमध्ये जी काही पॉवर आहे ती एक तर भाग असा आहे की त्याची निगेटिव्हिटी रिमूव्हर आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये निगेटिव्हिटी असेल, भीती असेल किंवा एखादं कार्य किंवा काही गोष्ट ज्याला आपण तो ब्लॅक मॅजिक आहे असं जर केलं असेल तरी सुद्धा त्याची भीती त्या ह्याच्यातून निघून जाते. राहूच्या रत्नामध्ये तुम्हाला ते रत्न वापरताना मुळामध्ये त्याचा उपयोग काय आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. कळलं का? सर त्या निशा कदम आहेत ना, त्या माझ्या ओळखीच्या आहेत. अच्छा, ठीक आहे. फोन आलेला त्यांचा मला. आता त्याला पूर्ण नाव लिहिलं त्यांनी आता. हो हो ओके. केलं ऍड. तर मग आपल्याला राहूचं रत्न वापरण्याची गरज काय आहे? तर गरज अशी आहे की ज्या ज्या वेळेला आपल्या अंगामध्ये काही भीती असते आपल्या मनामध्ये, तर राहू हा माणसाला भीतीच्या याच्यामध्ये ढकलतो. कारण का ही जी भीती अशा तऱ्हेने असते की मनुष्य त्यामध्ये गांगरून जातो, त्याला निर्णय सुचत नाही, निर्णय घेता येत नाही आणि त्याच्या अंगावरती एक प्रेशर असतं की मी कसं त्याने हे करावं. तर त्याकरता म्हणून तुम्हाला राहूचं रत्न जे आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की राहूचं रत्न असं जे म्हणतात आपण की राहूचं रत्न वापरू नये का त्याने दोष लागतो वगैरे असा काही भाग नाही. ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज पडेल राहूची त्या त्या वेळेला राहूचं रत्न तुम्हाला वापरायला हरकत नाही. राहूचं रत्न वापरताना तुम्हाला शनीचा मध्यमा जो आहे त्या मधल्या बोटामध्ये साधारणतः 3 ते 4 कॅरेटच्या पुढे राहूचं रत्न वापरायला हरकत नाही. म्हणजे 4 कॅरेटच्या पुढे कधी कधी लॉकेट बनवून पण लोक 10-10 कॅरेटचं रत्न एकाच वेळेला वापरू शकतात आणि वापरतात. तर तशा वेळेला सुद्धा त्याचा उपयोग जो आहे तो तुम्हाला होतो. मुळामध्ये राहूचं जे भय आहे तुम्हाला असं वाटतं की आपल्याला राहू काय करेल, रत्न घातल्यानंतर अधोगती होईल का, तर असा बिलकुल समज करून घेऊ नये. मुळामध्ये राहूचं रत्न जर समजा तुम्हाला काही आजार असतील तर ते सुद्धा तुमचे आजार बाहेर काढण्याकरता राहूचं रत्न उपयोगात पडतं. आता ते आजार म्हणजे कधी कधी आजाराची भीती ही जी आहे ती भरपूर प्रमाणामध्ये माणसाला त्रास देते. मग अशा त्रासामध्ये मनुष्य जर समजा तिथे हे झाला तर मग काय होतं की त्या ठिकाणी तो गांगरून जातो आणि अशा स्थितीमध्ये राहूचं रत्न तुम्हाला त्याचा उपयोग करून घेतात. कधी कधी राहूच्या बाबतीमध्ये असं पण सांगितलेलं की आपल्यावरती आरोप होणं, त्यानंतर आपल्यावरती संशयितपणा निर्माण होणं, अशा गोष्टी ज्या असतात त्यावेळेला एखादी व्यक्ती आपल्याकडे संशयाने पाहते किंवा त्या ह्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या प्रकरणामध्ये गुरफटून टाकण्याचा प्रयत्न असतो. अशा वेळेला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी राहूचं रत्न जे आहे ते वापरून तुमची सुटका होऊ शकते. मुळामध्ये राहू आपण हा जो काही मनामध्ये विचार घेतलाय की राहू वाईटच आहे ते साफ चुकीचं आहे. राहू हा प्रोटेक्टेड प्लॅनेट आहे की ज्याच्याकडून तुम्हाला संरक्षण प्राप्त होऊ शकतं. सुरुवातीला जेव्हा राहू आपल्या समजा लग्नस्थानामध्ये असेल तर लग्नस्थानामध्ये एक दडपण तयार होतं आणि अशा वेळेला आपल्याला लोकांकडून जो त्रास होतो तो त्रास जो आहे तो होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी राहू आपल्या कुंडलीमध्ये कुठेशी आहे त्याच्यावरती तुम्हाला निश्चितच त्याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. राहू आणि केतूच्या बाबतीमध्ये आता केतू नंतर मी शिकवेन त्याला तुम्हाला सांगितलं, पण राहू ज्या वेळेला तुमच्या
कुठल्याही स्थानाकडून जातो, जसं शनी हा आपल्या जीवनातील काही परिवर्तन करतो, तशाच प्रकारे राहूचा हा जो भाग आहे तो जेव्हा एका स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये परिवर्तन करतो किंवा प्रवेश करतो, त्या दरम्यानच निश्चित जातकाच्या जीवनामध्ये एक नवीन वेगळ्या तऱ्हेचा विचार तयार होतो आणि त्याच्यापासून त्याला फायदा होतो. फक्त राहू कुठल्या ग्रहावरून जाणार आहे, तर तो त्याचा मित्र आहे का शत्रू आहे, त्याला आधार धरून तो स्थान कोणता आहे त्याच्यावरती त्याची डेव्हलपमेंट अवलंबून असते. पण मुळातच राहू असं जर समजलं की फार वाईटच आहे, तर तसं बिलकुल समजू नका. तर राहूच्या रत्नांबद्दल म्हणजे राहू बद्दल लोकांनी फार गैरसमज करून ठेवलेला आहे, तर तसा गैरसमज करण्यामध्ये काही अर्थ नाही. राहूची भक्ती किंवा राहूचं पूजन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. बरेच सगळ्या ग्रहांचं जरी आपण हे केलं तरी सुद्धा राहू ह्या ग्रहाला जास्तीत जास्त तुम्ही प्राधान्य द्या, जेणेकरून आपल्यावरती येणारी आपत्ती किंवा त्यात त्या याच्यामधली जी तक्रार असेल किंवा काही संकट असेल तर ती दूर निघून जातात. राहू हा जरी मिथुन राशीमध्ये उच्च झाला, कन्या राशीमध्ये सुद्धा त्याचा अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो. पण राहू हा ज्या वेळेला मंगळाच्या राशीमध्ये जातो त्यावेळेला जातकाला भयंकर प्रश्न उपस्थित होतात. अशा तऱ्हेचा अनुभव आपल्याकडे आलेला आहे. आता मंगळाच्या 2 राशी आहेत, एक रास आहे मेष आणि दुसरी रास आहे वृश्चिक. मग अशा वेळेला मंगळाचा तो शत्रू आहे. मग तशा प्रकारे तुम्हाला धनुराशीचा राहू हा निचेता होतो, कारण का की त्या ठिकाणी राहू हा गुरुच्या राशीतून जाणार असतो. म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणतो की मंगळाच्या राशीमध्ये अंगारक योग आणि गुरुच्या राशीमध्ये त्या ठिकाणी चांडाळ योग होतो. म्हणून गुरु सोबत नसेल तरी सुद्धा धनुराशीमधून राहूचं भ्रमण चालू असेल आणि त्या स्थानाला पर्टिक्युलर ज्या राशीमध्ये आपलं जे आपली कुंडली असेल त्या बाबतीमध्ये काही प्रश्न उपस्थित होतात. म्हणून अशा वेळेला हा दीड दिवस वर्षाचा हा जो प्रवास आहे राहूचा, तो थोडासा म्हणजे आपल्याला दचकून पावतो किंवा काय होणार आहे काय नाही. तर अशा वेळेला आत्ताच्या काळामध्ये बघितलं आपण तो 2 ग्रह जे आहेत त्यांनी राशांतर केलेलं आहे, एक राहू, एक गुरु आणि एक शनी. मग अशा वेळेला तुम्हाला मनस्थिती जी आहे तर ती कशामुळे बिघडत असेल, तर बऱ्याच लोकांना काही गोष्टींचा त्रास जाणवत असेल किंवा होणार असेल, तर त्यावेळेला तुम्हाला राहूचा जप आणि राहूचं मंत्र आणि राहूच्या बाबतीमधली पूजा किंवा राहूचं रत्न अशा तऱ्हेचा उपयोग करून वापर करून त्याच्यावरती आपण चांगल्यापैकी श्रेय मिळवू शकतो आणि आपल्या ज्या काही घडामोडी आहेत म्हणजे वाईट घडामोडी त्यांच्यापासून आपण संरक्षण घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला राहू आपल्याला ज्या ठिकाणी वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा त्याचं तिथे निक्षेप केला जातो, तर तो दरवाजाच्या बाहेर केला जातो. ज्या वेळेला राहू सारखा जो काही स्टोन आहे रत्न आहे ते दरवाजाच्या बाहेर तुम्हाला निक्षेप करावं लागतं, म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर. कारण का की त्या ठिकाणी आपल्याला कुठलंही संकट येऊ नये याकरता. किंवा कधी कधी काही लोक फोटो फ्रेम मध्ये राहूचं रत्न ठेवून त्याची एक पट्टी जी आहे ती दरवाजाच्या बाहेर लावतात फोटो फ्रेम म्हणून. तर त्याच्यावरती सुद्धा काही वेळेला संकट जे आहेत ती आपल्या घरापासून दूर जातात. अशा तऱ्हेचा प्रयोग करून बघितलेला आहे, तर त्याच्यामुळे तो तिथे फायदेशीर ठरतो. म्हणून राहूचं रत्न याबद्दल घालायचं का नाही घालायचं हा विचार जो आहे, तर त्यावेळेला तुमची समस्या कोणती आहे. बऱ्याच वेळेला राहूचा जो त्रास आहे तो शत्रूपासून होणारा त्रास जास्ती असतो. म्हणून अशा वेळेला शत्रूला तिथे आपल्याला काही दूर सारायचं असेल तर त्यावेळेला तिथे तुम्ही जर गोमेद रत्न वापरलं आणि ते चांदीमध्येच वापरावं असा हा नियम आहे. मग दर वेळेला तुम्हाला रत्न धारण करते वेळी साधारणतः बुधवार हा दिवस अतिशय राहूसाठी चांगला सांगितलेला आहे. त्याला कारण असं की कन्या आणि मिथुन राशीमध्ये राहू अतिशय चांगल्यापैकी फलित देतो. म्हणून बुधवारच्या दिवशी राहूचं रत्न धारण केल्यानंतर तुम्हाला ते चांदीमध्ये आणि मधल्या बोटामध्ये ते धारण करावं आणि संध्याकाळ म्हणजे आफ्टर सनसेट, कारण सनराईजच्या वेळेला ते रत्न धारण करून आपल्याला उपयोग होणार नाही. जेव्हा सनसेट होतो तर काही रत्न जी आहेत ती सनसेट नंतरच त्याचा आपल्याला धारण करण्याची क्रिया आहे. मग तशा वेळेला ते तुम्हाला अशा वेळेला धारण केलं पाहिजे. आता अनेक वेळेला असं होतं की राहू हा बऱ्याच दूरचे प्रवास करणारा ग्रह आहे. कधी कधी आपल्याला आपल्या घरापासून फार दूरवर नेऊन ठेवतो.
कधी कधी आपल्याला घरामध्ये राहण्याची इच्छा होत नाही, तर अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी जे राहूचं जे ग्रह असेल, राहू ग्रह असेल, तो सतावत असेल किंवा वृद्ध व्यक्ती आपल्या घरातील काही गोष्टी असतात तर त्यांच्यासाठी आपल्याला सांभाळ करावा लागतो, त्याकरता पण बऱ्याच सिनियर सिटीजनची जबाबदारी आपल्यावर असते. तर त्यावेळेला सुद्धा राहूचं रत्न वापरल्यानंतर जे काही सिनियर सिटीजन असतील त्यांचे आजारासाठी बरेचसे प्रश्न येतात. कधी कधी काही वेळेला माणसाचं मन लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, त्यावेळेला सुद्धा तुम्ही राहूचा रत्नाचा वापर करू शकता आणि त्यापासून तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळू शकतं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला रत्न धारण करताना जो काही राहूचा मंत्र आहे तो मंत्र साधारणतः चांदीच्या वाटीमध्ये किंवा तांबणामध्ये दुधामध्ये ठेवून किंवा गोमूत्रामध्ये ठेवून मधामध्ये ठेवून राहूच्या रत्नाचा जप करायचा. त्याला धारण करण्याच्या अगोदर त्याला शुद्ध आणि सिद्ध करावं आणि कधी कधी सिद्ध करतेवेळी तुम्हाला त्या ह्याच्यातून तुमच्या मुठीमध्ये राहूचं रत्न जी अंगठी असेल ती धरून त्याच्यावरती जप करायचा आणि जप केल्यानंतर तुम्हाला त्यातून चांगल्यापैकी यश मिळतं आणि नंतर ते धारण करायचं असतं, असा नियम आहे. पुण्यामध्ये बोलतात मॅडम, जयश्री मॅडमचा आवाज होता, तो बंद केलाय त्यांनी. तर मग अशा वेळेला राहूचं रत्न त्यानंतर धारण करायचं. राहूचा जप हा करतेवेळी तुम्हाला जो काही आपल्या नवग्रह स्तोत्राच्या पुस्तकामध्ये जो अर्धकाय महावीर्य असा जो मंत्र आहे तोच मंत्र पूर्णपणे करावं. शॉर्ट जो मंत्र आहे राहू ये नम राहू ये नम काही करू नये, पूर्णपणे मंत्र जो आहे तो करावा आणि त्या ह्याच्यातून राहूचं जे काही पारायण आहे किंवा काही वेळेला एकांतामध्ये बसून जेव्हा हा मंत्र केला जातो त्यावेळेला तुमच्या एक शरीराभोवती एक वलय आहे, ते वलय तयार होतं आणि त्यापासून तुम्हाला शत्रूचं भय राहत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या जीवनामध्ये शत्रू हे फार त्रास देत असतात आणि त्या वेळेला त्या ठिकाणी आपल्याला भीती वाटते किंवा आपली रखडलेली कामं असतात ती कामं होत नाही. कधी कधी आपल्या व्यवसायावरती परिणाम होतो आणि त्या गोष्टीपासून आपण दुरावतो, प्रगती थांबली जाते. तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही राहूचं रत्न धारण केल्यास किंवा त्याचा जप केल्यास तुम्हाला त्यापैकी चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाहीये. दुसरी गोष्ट की राहू धन देत नाही असा हा चुकीचा समज आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कधी कधी आउट ऑफ द वे जाऊन राहू कडून धन मिळवता येतं. राहू धन देतो, अडलेली कामं तुमची त्यामधून तो निवारण करू शकतो, अशा तऱ्हेचा हा ग्रह आहे. दुसरी गोष्ट की राहू जेव्हा जेव्हा बदल होतो तर त्या वेळेला आता जसं की वृषभ राशीमधून राहू मेष राशीला आलेला आहे, तर वृषभ राशीचे किंवा ऋषभच्या याच्यामध्ये असणारे काही ग्रह त्या राशीतून जेव्हा गेले आणि त्या जर राशी केंद्रामध्ये असतील तर जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्याच्यातून कायापालट झाला असेल आणि त्यांना काही ना काहीतरी प्राप्ती झाली असेल. दरवेळेला राहू हा वाईटच फलादेश देतो, हा आपला गैरसमज आहे. फक्त राहू सोबत कोणता ग्रह आहे ह्या ग्रहाला फार महत्व आहे, कारण का ती त्याची अथॉरिटी कमी होते. म्हणजे राहू सोबत चंद्र असेल तर चंद्राची अथॉरिटी कमी होते, राहू सोबत मंगळ असेल तर अंगारोग योग होतो, राहू सोबत शनी असेल तर त्या ठिकाणी प्रेतशाप योग होतो, राहू सोबत गुरु असेल तर चांडाळ योग होतो, राहू शुक्र असेल तर जामित्र योग होतो. मग अशा वेळेला अशा योगावरती राहू रवीची युती असेल तर पितृदोष होतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अशा वेळेला त्या ग्रहाला जर पितृदोष होत असेल तर त्या ग्रहाचं चिंतन मनन केलं तर तुमचा दोष जो आहे तो नाहीसा होतो. बऱ्याच वेळेला चंद्र आणि राहूची युती असल्यानंतर ग्रहण दोष होतो, त्यामुळे राहू हा आपल्या मातेला किंवा तत्सम स्त्रीला काही वेळेला चिंताकारक ठरू शकतो. म्हणून राहूचा जप आणि राहूचं रक्त वापरलं, त्या व्यक्तीने वापरलं किंवा दुसऱ्या व्यक्तीने वापरलं तरी सुद्धा त्याची चिंता जी आहे ती दूर होते. याच्यामध्ये असा काही नियम नाही की स्त्रीने हे रत्न वापरावं स्त्रीने नाही वापरावं, असा काहीही भाग नाही. आणि राहूचं रत्न एवढं महाग रत्न नाही आहे. आम्ही साधारणतः 50 रुपये कॅरेटला रत्न विकतो पर कॅरेट आणि अतिशय स्वस्त रत्न आहे. मग तुम्ही सिलोनी जरी राहू घेतला तर तरी सुद्धा त्या ठिकाणी सिलोनी गोमेज सुद्धा काही महाग नाही आहे आणि भारतीय गोमेज सुद्धा काही महाग नाही, आफ्रिकन सुद्धा काही महाग नाही. फक्त हे MRP नसल्यामुळे वाटेल तसे भाव सांगून लोक तुम्हाला त्या ठिकाणी काही ना काहीतरी फसवणुकीचं काम करतात. तर थोडस
समान राहावं. 50 रुपये म्हणजे अतिशय रिझनेबल प्राइस राहूच्या रत्नाची आहे. मग अशा वेळेला राहू कोणत्या स्थानामध्ये आहे? आता मुळामध्ये राहू आपण जर बघितला तर पराक्रम स्थानामध्ये असल्यानंतर त्या ठिकाणी भावंडांची प्रगती सुद्धा कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सांगितलेली आहे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी आपल्या पराक्रम स्थानात जर राहू असेल तर त्यावेळेला तो तिथे अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद देतो. म्हणजे याचा अर्थ की केतू हा भाग्यस्थानी येतो. मग अशा वेळेला त्या ठिकाणी राहू हा आपल्याला सर्वोच्चपदी नेऊन ठेवणारा ग्रह आहे. तर राहूला म्हणजे राहूच्या रत्नाला किंवा राहूला असा दोष मानू नये. चतुर्थात असेल तर घर मोठं असतं आणि त्यावेळेला त्याच्यावरती लायबिलिटीज सुद्धा येते. बरीच माणसं घरामध्ये असतात आणि त्यावेळेला त्याची चिंता लागते. म्हणून त्या ठिकाणी राहूचा रत्नाचा वापर केला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही. पंचम स्थानामध्ये राहू संततीच्या बाबतीमध्ये विचार करतो. तर अशा वेळेला संतती जी आहे तर ती संतती दरवेळेला होतच नाही असा काही भाग नाही. पण तरी सुद्धा काही वेळेला जर तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती आली की पंचमात राहू असेल तर त्यावेळेला त्याला संततीचे जो काही प्रश्न असतील तर त्याला सुद्धा गोमेद वापरायला देणं काही हरकत होत नाही. जर संतती होत नसेल तर त्या ठिकाणी राहूची पूजा किंवा राहूचं मंत्र राहूची उपासना केल्यास त्या ठिकाणी फायदेशीर होतं. राहूचं जे दान आहे तर ते दान बुधवारी साधारणतः आपल्याकडे जो मैसूर पाक बनतो म्हणजे चण्याच्या पिठाचा आणि साखरेचा हा एक प्रकारचा नैवेद्य आहे. तो समजा तिथे पाव किलो जाऊन जर दिला तर त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातून राहूची पीडा जी असते ती पीडा निघून जाते. अशा तऱ्हेने तुम्ही त्या ठिकाणी राहूचं दान करू शकता. किंवा घोंगडी नावाचं एक वस्त्र आहे तर ते सुद्धा दान केल्यानंतर राहूचे दोष कमी होतात. म्हणून राहूचं रत्न घातलं किंवा नाही घातलं तरी सुद्धा त्या ठिकाणी राहूचं जे दान आहे ते केल्यानंतर सुद्धा तुमच्या परिस्थितीमध्ये निश्चितच बदल होऊ शकतो. आणि षष्ठ स्थानामध्ये राहू जो आहे तो अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद देतो. त्या ठिकाणी शत्रूचा नाश करणं किंवा शत्रू संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर ते निवारण होणं. बऱ्याच वेळेला षष्ठातला राहू हा जातकाच्या जीवनामध्ये अनेक शत्रूंचा कायापालट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शत्रू आपल्या सोबत राहतच नाही आणि दूर होऊन जातो आणि त्या ठिकाणी शत्रू माघार घेतो. अशा तऱ्हेचा संकेत जो आहे तो त्या ठिकाणी राहू बद्दल सांगितलेला आहे. आता थोडस आपण कोणाचे काही प्रश्न असतील तर प्रश्न सोडवूया. तत्पूर्वी जरा थोडस पाहून घेतो. हा प्रश्न असेल तर कोणी विचारा मग आपण त्याच्यावरती पुढे जाऊ. हॅलो सर. नमस्ते. हा सर. सर आता तुम्ही राहूचं दान काय सांगितलं बुधवारी करायचं ते? बुधवारी मॅडम मैसूर पाक असतो ना मैसूर पाक. हा हा मैसूर पाक जो असतो ना आपल्याकडे तर त्याच्याकरता ते असा चौकोन असतो बघा हो मैसूर हो पाक. हा तर तो दान करायचा असतो. ओके कळलं का? ओके हो तर हो त्याने आपली जर काही पीडा असेल तर त्या ठिकाणी तो दान केल्यानंतर किंवा त्याचा प्रसाद जरी करून वाटलात तुम्ही राहूची पूजा केल्यानंतर तर राहू असा हा ग्रह आहे मॅडम की आपल्या अनेक त्या हे जे असतं त्याच्यातून आपल्याला संकटातून टाळणारा ग्रह आहे. आणि जर काही प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही राहूची प्रार्थना केल्यानंतर तुमचे आर्थिक प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी निवारण होतात आणि तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये चांगलं यश मिळतं. बरोबर. आणि सर तुम्ही सांगितलं की चंद्रासोबत राहू असला पण समजा वृषभ राशीमध्ये राहू उच्चीचा आहे आणि चंद्र पण उच्चीचा मग असं दोघांची युती जर असली चंद्र राहूची तरी त्रास होतो का? नाही आता सांगतो मला मॅडम कसं आहे की राहू मिथुन राशीमध्ये उच्चीचा होतो. वृषभ राशीमध्ये चंद्र उच्चीचा होतो आणि चंद्र राहूची जर युती असेल तर त्यावेळेला आपल्या मातेला किंवा आपल्या जीवाला आपल्या मनाला ती सतत धाकधूक लागते आणि त्यामुळे त्या ठिकाणी आर्थिक नुकसान होण्याची चिन्ह दर्शवली जातात. तर अशा वेळेला त्या ठिकाणी जर निवारण करायचं असेल तर तुम्हाला राहूची पूजा करून त्या ठिकाणी राहूचा फोटो असतो त्याचं हे करून तुम्हाला पुढे त्याचा प्रसाद म्हणून जर तुम्ही मैसूर पाक संध्याकाळच्या वेळेला वाटला तरी सुद्धा हरकत नाही. किंवा देवळाच्या बाहेर असणारे जे काही गरीब लोक असतात त्यांना सुद्धा प्रसादाचं पाकिट दिलं
तरी सुद्धा तुमचा दोष जो आहे तो निवारण होतो. अच्छा, धन्यवाद सर. डोळे सर विचारा प्रश्न. नमस्कार सर. सर ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक इंट्युशन पॉवर आणि मानसिक उन्माद सारख्या गोष्टींसाठी पण राहू फायदेशीर असतो ना? हो हो हो. ज्योतिष हा जो भाग आहे हा गूढशास्त्राचा मूळ कारागृह आहे. तर त्याकरता तिथे तुम्हाला गूढशास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळवून देतो. आणि आकलन शक्ती जी आहे गूढशास्त्राची ती तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी करणारा हा ग्रह आहे. त्याच्यातून असं आहे की हा कुठे बसलेला आहे त्याच्यावरती साधारणतः राहूचा फलादेश अवलंबून आहे. राहू जर समजा अष्टम स्थानामध्ये असेल तर अष्टम स्थान हे ऑफिसाईलचं स्थान आहे. तर त्यावरती तुम्हाला तो अशी काही इन्फॉर्मेशन पोहोचवतो की त्या ठिकाणी ती इतर लोकांना माहिती नसेल. तर अशा वेळेला तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी लोकांचं भविष्य पाहता येतं. राहू हा 12व्या स्थानामध्ये असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची क्रिया करून त्यातून तिथे जे गूढ ज्ञान आहे त्याच्यामध्ये प्रगती करतो. सर राहू जर चतुर्थ स्थानात असेल कुंभ राशीमध्ये सर आणि त्याची दृष्टी अष्टमावर असेल तर तरी सुद्धा हा फायदा मिळतो का सर? अष्टमचा ऍक्च्युली राहूला असं आपण जर पाहिलं तर दृष्ट्या नाही सांगितलेलं आहे. आता लोकांनी 3, 5, 7, 9, 12 वगैरे वगैरे अशा दृष्ट्या स्वतःच्या मनाने बनवलेल्या आहे. पण राहू हा रेट्रोग्रेड प्लॅनेट असल्यामुळे त्या ठिकाणी पृथ्वी आणि चंद्र ह्याच्यातील छेदनबिंदू आहे. तर त्या छेदनबिंदू असल्यामुळे त्याला दृष्टी नाही. ती एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की छायाग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी एखादा ग्रह त्याच्या सोबत आल्यानंतर त्या ग्रहाचा प्रतिसाद जो आपल्याला मिळायला पाहिजे तो तसा मिळत नाही. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुंभ राशीतला जरी राहू असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला मोठं कुटुंब, मोठं निवासस्थान, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरातील काही जसं लौकिक जो आहे तो मोठ्या प्रमाणात होणार. सरकारी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्यापैकी लाभ मिळणं अशा वेळेला तुम्हाला तो राहू चतुर्थातला कार्यरत होतो आणि तुम्हाला लाभ मिळून देतो. पण तरी सुद्धा काही गोष्टीमध्ये चतुर्थ स्थानाची चिंता लागून राहते. येस सर. आणि सर मानसिक उन्माद सारखे आजार असतात याच्याही फायदेशीर असतो ना सर? हा कधी कधी काय आहे की वेडेपणा वगैरे असा जो भाग आहे किंवा काही वेळेला लोकांना भूतबाधा वगैरे अशा काही गोष्टी होतात. त्या ठिकाणी राहूचं रत्न जर समजा तुम्ही एखाद्या बरणीमध्ये ठेवून त्याचं पाणी जर ते प्राशन केलं, ग्रहण केलं तर त्यावेळेला सुद्धा ती बाहेरची बाधा असते ती तुमच्यापासून दूर निघून जाते. तसा तो प्रयोग जो आहे तो त्या याच्यामध्ये. पण फक्त एवढंच नियम आहे की साधारणतः हिरव्या रंगाची बरणी असावी आणि त्या बरणीमधलं ते पाणी त्या जातकाने प्याल्यानंतर राहूला हिरवा रंग अतिशय चांगला म्हणून सांगितलेला आहे. ओके, धन्यवाद सर. थँक्यू सर. मला एक प्रश्न विचारायचा. अनिता मॅडम विचारा प्रश्न. हा सर, मला असं विचारायचंय की तुम्ही म्हणालात मंगळ राहू अंगारक योग, गुरु राहू चांडाळ योग, तर असे शनी राहू वगैरे असं एकत्र असताना राहूचं रत्न वापरल्याने फायदा होतो का? बघा असं आहे मॅडम की तुम्हाला जर राहूचं रत्न वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. जर अशा तऱ्हेची युती असेल तर त्यावेळेला तुम्हाला कोणता ग्रह सोबत आहे. आता जसं आपण म्हणालात की राहू शनीची युती आहे तर राहू शनीची युती असेल, राहू गुरुची युती असेल. सर तुम्ही अनम्यूट व्हा. अनम्यूट करा. म्यूट झालाय सर. राहूचं रत्न तुम्हाला वापरण्यापेक्षा जो ग्रह युतीत असेल तो ग्रह डॅमेज झालेला आहे त्याच्यामुळे त्या ग्रहाचं रत्न वापरलं तर पहिल्यांदा त्याची सुटका होईल आणि मग तुम्ही त्याच्यासोबत जर राहूची पूजा केली, राहूचा फोटो, राहू ग्रहाचा फोटो मिळतो त्या ठिकाणी, तर तो फोटो लावून सुद्धा त्याची पूजा केली तर त्यावेळेला तुम्हाला त्याचं श्रेय आणि ते जे दुःख आहे ते दुःख निवारण होतं. कळलं? हॅलो, बोला मॅडम. अनिता मॅडम. थँक्यू सर म्हटलं. कारण का की 1979च्या जवळपास अशी एक युती होती की त्याच्यामध्ये गुरु सुद्धा सोबत होता, राहू सुद्धा सोबत होता आणि मंगळ सुद्धा होता, सूर्य सुद्धा होता
ही युती जी आहे ती ऑगस्ट महिन्याच्या ह्याच्यामध्ये झाली होती. तर चारही ग्रह जे होते ते एकत्र होते. बर, आणि राहूचं कालभैरवाष्टक स्तोत्र म्हटल्याने फायदा होतो ना? कालभैरवाष्टक शिवाचं स्तोत्र आहे. तर राहू हा जो ग्रह आहे हा थोडासा शिवाच्या त्यांनी पण सांगितलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही शिवाचं स्तोत्र वापरलं तरी सुद्धा हरकत नाही. पण राहू स्तोत्र जे आहे ते राहू स्तोत्र जास्त प्रभावी ठरेल तुम्हाला. मुळामध्ये राहू दोष काढायचे असतील तर आपल्या घरामध्ये जर काही पीडा असेल, काही वेळेला अशी पीडा असते की ती आपल्याला कळत नाही, त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला आर्थिक चांगल्यापैकी स्थिती नसते, तर तुम्हाला जर राहूची पूजा करता आली तर राहूचं यंत्र असतं किंवा राहूचं ज्या वेळेला चित्र असतं, प्रतिमा असते, ती प्रतिमा घेऊन पण त्याची पूजा केली, पण ती पूजा ही आफ्टर सनसेटच करावी असा नियम आहे. बर, ठीक आहे सर, थँक्यू. शुभदा मॅडम विचारा प्रश्न. शुभदा मॅडम. बोला. हा बोला. हा ऐकायला येते. हॅलो सर. सर मंगळ राहू बरोबर, ह्याच्याबरोबर मंगळ राहू आणि सूर्य एकत्र आहेत चौथ्या स्थानात. तर त्याचा म्हणजे घराचे प्रॉब्लेम आहेत खूप आहे. त्याचा वापरू शकते का मी? मिळू शकते का? मग काय करायचं? कोणत्या राशीमध्ये आहेत मॅडम ते सांगा पहिला. कन्या राशीमध्ये चतुर्दशाला. कन्या राशीमध्ये मिथुन लग्न असेल आणि चतुर्थामध्ये राहू मंगळ आणि सूर्य जर असेल तर त्या ठिकाणी कसं असतं मॅडम की एक तर पित्या किंवा पती ही जर स्त्रीची पत्रिका असेल तर अशा वेळेला स्त्रीच्या पत्रिकेमध्ये असेल तर पतीची प्रगती होत नाही किंवा पित्याची प्रगती होत नाही, त्यामुळे कामं रखडलेली असतात. आणि अशा वेळेला तुम्हाला रवी आणि मंगळ म्हणजे भ्राता, जागेचे प्रश्न, तुम्ही वास्तव्य असेल त्या ठिकाणचे प्रश्न असे निर्माण होतात. म्हणून अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी मंगळ रवी या दोघांचीही पूजा केली पाहिजे, सोबत राहूची पण पूजा केली पाहिजे. राहूच्या रत्नापेक्षा तुम्हाला माणिक आणि त्या रत्नाचा जास्ती वापर केला पाहिजे. माणिक आणि माणिक. अच्छा, ओके. काही प्रश्न जे आहेत ते दरवेळेला अंगठी जर आवाज का असं करता तुम्ही? त्यांच्या शुभदा मॅडम तुमचं तुम्ही माईक वगैरे लावलाय का मॅडम, इयरफोन वगैरे? तर काढून बोला. काढू का? आवाज येतोय भरपूर. तर कसं असतं मॅडम की आता ह्या याच्यामध्ये असं आहे मॅडम की याच्यामध्ये जे काही आपण जिथे वास्तव्य करतो अशा वेळेला त्या ठिकाणी काही प्रश्न उपसर प्रगती होत नाही, तर त्यावेळेला राहू हा ग्रह जर एकटा असेल तर त्या ठिकाणी तो अतिशय चांगल्यापैकी फलादेश देतो. पण मंगळ आणि सूर्य जर एकत्र असतील तर अशा वेळेला स्त्री जातक असेल तर त्याच्या सोबत जो काही पुरुष असेल, विवाह झाला असेल तर आपले पती असतील किंवा वडील असतील तर त्यांच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित होतात. म्हणून त्यावेळेला तुम्हाला माणिक रत्न किंवा ओवळं हे वापरणं आणि राहूची पूजा करणं. राहूची पूजा म्हणजे राहूची प्रतिमा मिळते बाजारामध्ये, त्या प्रतिमेचं यथाशक्ती जर तुम्ही पूजा केली आणि तो प्रसाद वाटला तर तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचं दुःख राहणार नाही. आलं लक्षात? आता मला 30 वर्ष झाली लग्नाला, 30 वर्ष होती. मॅडम तुमचा आवाज येत नाहीये नीट. 30 वर्ष काय झालं? आवाज 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 येत नाहीये मॅडम तुमचा. स्वाती राऊत विचारा. सर दशमामध्ये मिथुनेचा राहू, तर रत्न वापरावं का? नाही, आता राहू चांगला असेल तर तुम्ही वापरू नका. राहू सोबत एखादा ग्रह असेल तर काही कुयोग करत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला रत्न वापरायला हवं. पण तरी सुद्धा मॅडम की जर समजा तुमची अडचण काय आहे
मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काही प्रश्न असतील तर अशा वेळेला समजा मिथुन लग्नामध्ये चतुर्थात जर राहू असेल तर त्यावेळेला जर समजा घराचे प्रश्न असतील, तुमच्या वास्तव्याचे प्रश्न असतील तर तुम्हाला राहूचं रत्न वापरायला हरकत नाही. पण त्यापेक्षाही तुम्ही जर राहूची प्रतिमा घेऊन जर त्याचं यथाशक्ती पूजन केलं तर ते प्रश्न निश्चितच तुम्हाला सुटू शकतात. कळलं का? हॅलो, कुठे आहेत त्या मॅडम? गेल्या नाही, गेल्या. मॅडम तुमचा हँड राईज करा म्हणजे मला अनम्यूट करता येईल. हा, एक मिनिट. हा बोला बोला मॅडम. थँक्यू मॅम, थँक्यू सर. सोनाली मॅडम विचारा प्रश्न तुमचा. सोनाली मॅडम. हॅलो. हा विचारा. बोला ना. सर, सिंह लग्न आहे, लग्नात मंगळ आहे, चतुर्थात राहू आहे. 2 वेळा वास्तू घेतली, दोन्ही वेळेला वास्तू विकावी लागली आणि ते पण 7-7 वर्षांनीच विकावे लागले. बघा असं आहे मॅडम की मंगळाची दृष्टी ही राहूच्या मुखात आहे. आता जसं आपण पाहतो की मंगळाला 4थी, 7वी, 8वी दृष्टी आहे, तर त्यावेळेला जर मंगळ राहूच्या क्लच मध्ये बघत असेल तर त्या मंगळ हा प्रॉपर्टीचा कारक आहे, मंगळ हा भ्राता आहे, मंगळ हा पराक्रमी आहे, मंगळ हा पूर्णपणे आपल्याला म्हणतो की आपला हिंमतचा ग्रह आहे. तर त्यामुळे तिथे चॅलेंजिंगचा ग्रह आहे. तर त्यावेळेला त्या ठिकाणी मंगळाची स्फूर्ती आपल्या जीवनातून निघून जाते. मग अशा वेळेला तुम्हाला राहू जर मंगळ जर राहूच्या मुखात पाहत असेल तर त्यावेळेला तुम्हाला मंगळाला जास्तीत जास्त पॉवरफुल केलं पाहिजे की त्याला अडचणी येऊ नये. आणि चतुर्थात राहू असेल तर राहूची पूजा तुम्हाला करणं योग्य ठरेल. ओके. बाजारामध्ये राहूची प्रतिमा मिळते मॅडम. ती प्रतिमा तुम्ही तुमच्या एक वेगळ्या तऱ्हेच्या याच्यामध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्हाला पूजा करायची असेल तर बुधवार आणि शनिवार ही संध्याकाळी प्रतिमा काढून त्याचं पूजन यथाशक्ती पाठावर त्याचा मान वगैरे देऊन नंतर त्याची पूजा करावी आणि गोंड्याची फुलं जी असतात त्याचा वापर करावा. तर त्याच्यातून तुमचं दुःख जे आहे ते निश्चितच निवारण होईल. ओके. पवळं रत्न वापरायला हवं कारण भाग्य पण मंगळाकडेच गेले परत सर. हो, पवळं रत्न वापरलं तर आणखी मंगळ स्ट्रॉंग होईल. तो ऑलरेडी तुम्ही ज्या व्यक्तीच्या लग्नी मंगळ असेल तो मंगळ स्ट्रॉंग आहे. हो. आणि त्यावेळेला कसं असतं मॅडम की राहूच्या मुखात जर मंगळ पाहत असेल चौथ्या दृष्टीने तर निर्णय चुकतात. बर. ओके. म्हणजे फक्त राहूचं पूजन केलं तरी पण चालणार आहे. हो हो हो. ओके, चालेल सर, थँक्यू. बरं, नेक्स्ट कोण आहे? गिरीश सर विचारा प्रश्न. तर मला विचारायचं आहे की राहूचा जो राहू रवीचा पितृदोष होतो त्याच्याबद्दल काय करता येईल किंवा काय उपाय करता येऊ शकतात? बघा असं आहे की मी काही तिथे कुठल्या याच्याकडे पूजा करायला तुम्हाला सांगणार नाही आणि मला काही ते माहिती नाहीये. तर त्याच्याकरता तुम्ही स्वयं जर पूजा करायची असेल तर तुम्ही राहूचं यंत्र मिळतं, त्याच्यावर प्रतिमा मिळते, त्याची जर पूजा केली तर तुम्हाला तो पितृदोष जो आहे तो नाहीसा होऊ शकतो. त्याच्यामध्ये काही वाद नाही. पितृदोषाकरता दुसरा एक प्रयोग आहे की त्या याच्यामध्ये काळे उडीद घेऊन त्याचा भात बनवून आपल्या घरावरती रात्री ठेवला तर त्याच्यावरती तो पितृदोष जो आहे तो निघू शकतो. पितृदोष असेल तर पितृदोष हा राहू रवीची युती असेल तरच होतो. दुसऱ्या सगळ्या स्थानात होतो का? सगळ्याच स्थानांमध्ये कुठल्याही स्थानामध्ये रवी राहू असेल तर पितृदोष होतो का? पितृदोष होतो. यस सर, अजून एक विचारायचं आहे, राहू पराक्रमात असेल तर त्याचा बल वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? राहू हा पराक्रमामध्ये चांगल्यापैकी यश मिळवून देतो, भावंडांची प्रगती होते. तुम्हाला बळ वाढवायचं असेल तर पूजेशिवाय दुसरं म्हणजे त्याची जी काही मंत्र आहेत, त्याची प्रतिमा आहे, त्याची पूजा करून त्याचं बळ वापरू शकतो. कुठल्याही ग्रहाचं बळ तुम्हाला पाहिजे असेल तर त्या त्या ग्रहाचे नियम आहेत, त्यांची स्तोत्र आहेत, तर ती वापरू शकता.
ग्रह जर एखादा सर वाईट स्थिती असेल तरी पण त्याचा रत्न वापरलं तर फायदा होतो का तोटा जास्त होतो मग? काय मला आवाज येते बरोबर? ग्रह जर वाईट स्थितीत असेल म्हणजे जर आता रवी एखाद्या त्याच्या नीच राशीत असेल आणि तरी त्याचं आपण रत्न वापरलं तर त्याचा तोटा होईल की फायदा होईल? बघा, पहिली गोष्ट, रवी राहूची युती असेल तर माणिक रत्न वापरावं, राहू रत्नाचा वापर करू नये. राहू एकटा असेल आणि आपलं काम अडलं असेल तर तुम्हाला राहूचं रत्न वापरलं तर चालेल. कळलं का? ग्रह कोणता त्याच्या सोबत आहे त्याचं रत्न वापरायचं. ओके, चालेल. थँक्यू सर. अर्चना मॅडम विचारा प्रश्न. हॅलो. हा बोला. हा सर, मिथुन लग्नाला राहू व्ययामध्ये आहे आणि त्याच्या समोर मंगळ आहे 6ष्ठ स्थानामध्ये, तर राहूचं रत्न वापरता येतं का? केतू मंगळाची युती आहे ना मॅडम? हो हो. मग आता अशा वेळेला तुम्हाला मंगळ वापरला पाहिजे. राहू हा रत्न वापरून चालणार नाही. मी परत सांगतो तुम्हाला, दर वेळेला रत्न राहूचं वापरून तुमचं निवारण होईल असं नाही. तुम्हाला जो ग्रह सोबत असेल त्या ग्रहाची शक्ती कमी होते. कधी कधी षष्ठामधला मंगळ हा तिथे आपल्या जातकाला तिथे रोगासंदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित करतात. अशा वेळेला तुम्हाला मंगळाचं रत्न वापरलं तर चालेल. आणि सर आता म्हणजे मी नीलम वापरते तर त्याच्यासोबत मंगळ वापरलं तर चालतं पवळचं? नीलम कशासाठी वापरता तुम्ही? हे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासासाठीच वापरते. नाही, ज्योतिषशास्त्रासाठी नीलम नाही. ज्योतिषशास्त्रासाठी जे गूढशास्त्र आहे त्याच्यासाठी राहूचं रत्न वापरलं पाहिजे. मग मला वापरायला चालेल का असं म्हणत होते मी. मी काय म्हटलं, तुम्हाला गूढशास्त्रामध्ये प्रगती करायची असेल तर त्याच्यासाठी नीलम रत्नाचा उपयोग होणार नाही. तुम्हाला गोमेद वापरलं पाहिजे. अच्छा. कारण का गूढशास्त्राचा मूळ कारकग्रह जो आहे हा राहू आहे आणि त्या याच्यामध्ये गूढशास्त्राची रास आहे ती वृश्चिक आहे. आणि अशा वेळेला बुध हा तुमचा ज्योतिषाचा विचार किंवा काउन्सिलिंग करणं याचा कारकग्रह आहे. हो. राहू शिक्षण आहे. वृश्चिक त्याच्यातनं जी अथॉरिटी आहे की ज्यामध्ये आपल्याला वृश्चिक राज जी आहे ती गूढशास्त्राचा माहिती करून देते. आणि बुध हा जो आहे हा आपल्याकडून लोकांचं भविष्य वाचून घेतो. अशा तऱ्हेचा भाग जो आहे ना तो ज्योतिषमध्ये सांगितलेला आहे. कळलं का? अच्छा अच्छा. म्हणून दुसरं तिसरं रत्न वापरून तुम्हाला ते जे तुमची इच्छा असेल ती पूर्ण होणार नाही. म्हणजे सर ज्योतिषशास्त्र शिकायचंय म्हणजे जे शिकणार आहेत त्यांच्यासाठी नुसतं एकटा राहू चांगला असून उपयोगी नाहीये, तर बाकीचे हे सगळे ग्रह आहेत ते पण चांगले असणं गरजेचं आहे किंवा त्यांना पण स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? आता कसं आहे मॅडम की तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकायला का आलात तर त्या ठिकाणी तुमच्याकडे घरामध्ये कोण ना कोणतरी तुमच्या वंशामध्ये वृश्चिकेची व्यक्ती असेल. आहे ना, माझा भाऊ आहे, माझ्या मुलाची पण वृश्चिक रास आहे. म्हणून तुम्ही ज्योतिषाकडे आलात. हा एक नियम आहे. बरोबर आहे. तुमचा कल जो आहे तो गूढशास्त्राकडे गेला. तुमचा राहू बलवान आहे तर राहू बलवान असल्यामुळे तुम्ही नेहमी शोध घेत असता काही ना काहीतरी नवीन प्राप्ती होते का, तर तो तुम्हाला राहू मिळवून देतो. आणि हा जो आहे हा काउन्सिलिंगचा ग्रह आहे की तुमचं मिथुन लग्न असल्यामुळे तुम्ही लोकांना चांगल्यापैकी उपदेश करू शकता. बरोबर आहे. हा तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी कार्यरत असतात. सर ऋषिकेमधला जेव्हा राहू असतो तेव्हा तो म्हणजे नुसतं गूढशास्त्र असं नाहीये पण बाकीच्या दृष्टीने सुद्धा तो काही प्रॉब्लेम देऊ शकतो का? म्हणजे जसं माणूस काही गोष्टीने सायकिक किंवा ह्या ज्या गोष्टी असतात ह्या त्या ऋषिकेशला राहूमुळे पण होतात का? हो, खरी गोष्ट आहे मॅडम की ह्या ह्याच्यामध्ये ऋषिकेचा राहू असेल तो कम्फर्टेबल नसतो. प्रत्येक ग्रहाला अमुक एक झोन जो आहे तो कम्फर्टेबल असतो. मग अशा वेळेला ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असा राहू असेल तर त्या व्यक्तीला स्वतः तो भास होतो, जाणवतो. कधी कधी एखादी छाया दिसते, कधी कधी त्याला भीती वाटते, काही गोष्टींची कल्पना अगोदरच येते. काही वेळेला खटले किंवा पोलीस या संदर्भामध्ये पण माणसाला अनेक ठिकाणी त्रास होण्याची शक्यता दहशत तयार होते.
हो सर, हे तुम्ही जे सांगितलं ना ते एकदम परफेक्ट आहे. कारण माझं एक क्लायंट आहे, त्याच्या वृश्चिकेचा राहू आहे आणि तो फर्स्ट म्हणजे लग्न स्थानामध्येच वृश्चिक रास आहे आणि राहू आहे. तर त्याला नेहमी असं भास होतात की सावल्या दिसणं किंवा त्यांनी सायकोलॉजीचा अभ्यास केलाय सर, सायकोलॉजी शिकलाय, पण तो स्वतः सायकिक सारखा झालेला माणूस आहे. म्हणजे तो आता मुलगा आहे काहीतरी 28-29 वर्षाचा, पण आणि त्याला म्हणजे अनेक प्रकारचे विषय म्हणजे जसं की न्यूमरोलॉजी, हे मला आकडे दिसतात, हे मला हे दिसतंय, कोण हे जायच्या अगोदर मला हे म्हणजे तो माझ्याशी एवढं त्या दिवशी क्लिअरली बोलत होता, मला भेटायला आलेला तेव्हा तो. तर तेव्हा म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की राहू ऑलरेडी गुडच आहे, राहू हा गुड आहे आणि आपण वृश्चिक रास पण गुडच आहे. म्हणजे त्यावेळेला आपण एखाद्याला जेव्हा रत्न देतो तेव्हा ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे का, की त्यावेळेला आपण राहूचं रत्न द्यावं की नाही द्यावं? बरोबर, हा विचार केलाच पाहिजे. कसं आहे मॅडम की ऑलरेडी वृश्चिकेचा राहू जर असेल तर माणसाला गूढशास्त्राची आवड किंवा सायकोलॉजी वगैरे जो काही भाग आहे ते सुद्धा गूढशास्त्र आहे. अशा वेळेला त्याला रत्नापेक्षा रत्न हा जो भाग आहे हा एकदम मामूली किमतीचा आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो की 50 रुपये कॅरेटला रत्न मिळतं, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जर समजा तुम्ही राहू देवतेला प्रसन्न करणं म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे, जसं तुम्ही सगळेजण ज्योतिषी आहात, तुम्हाला राहूचं साह्य असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि राहूचं साह्य तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एक वलय तयार होतं आणि त्याच्यापासून जी काही बाधा लागणारी असते, तर तुमच्याकडे येणारे क्लायंट अनेक तऱ्हेचे लोक असतात, ते स्वतः बाधित असतात, तर त्यांची बाधा आपल्याला लागू नये म्हणून अशा वेळेला तुम्हाला एक राहूचं रत्न किंवा राहूची उपासना ही तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी सुरक्षित ठेवेल. बरोबर आहे सर. पण प्रत्येकाने नवग्रह स्तोत्र हे रोज म्हणणं फार गरजेचंच आहे असं मला तरी वाटतं. बरोबर आहे ना सर? आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. मृणाल नाईक, विचारा प्रश्न. नमस्कार सर. नमस्ते. मेष लग्नाला जर दशम स्थानामध्ये राहू, शुक्र आणि मंगळ असे असतील तर, आणि दुसरं धनु लग्नाला चतुर्थ स्थानात राहू असेल तर, असं दोघांचं विचारायचं मला. पहिला एक सांगतो तुम्हाला. मेष लग्न कळले. पहिली गोष्ट म्हणजे हा जो तुम्ही मकर राशीतला राहू, शुक्र आणि मंगळाचा विचार केलाय त्याच्यामध्ये एक जामित्र योग आहे आणि एक अंगारक योग आहे. आणि अशा ह्या जामित्र योगात आणि अंगारक योगामध्ये एखादी स्त्री जातक असेल तर त्या जातकाला भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या सहन कराव्या लागतात. स्पेशली त्या ह्याच्यामध्ये कटकटी, तक्रारी या स्त्री वर्गाला जास्ती होतात. अधिकतम त्यांच्या घरातील एखादं भावंड हे काही वेळेला अल्पायुषी होऊ शकतं. अशा तऱ्हेच्या घटना होऊ शकतात. व्यापारामध्ये दशम स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी माणसाचं विजन फार मोठं असतं पण नंतर फसगत होते. अशा तऱ्हेचं स्वरूप जे आहे ते तुम्हाला दशम स्थानामध्ये शुक्र, राहू, मंगळाची युती असल्यानंतर घडलेलं आढळतं. आणि मकर राशीतला राहू हा जातकाच्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणतो की विचार करतो की जो एक्सपान्शन करायचा, तर त्यावेळेला त्याच्या हातून जर समजा एकटा राहू असेल तर ते होऊ शकतं. पण मंगळ शुक्राचा जो विचार आपण केला तर जामित्र योग हा जातक स्त्री आहे का पुरुष आहे? स्त्री आहे, मुलीचीच आहे माझ्या पत्रिका. हा, तर जातक स्त्री असेल तर त्या स्त्रीला एक तर बहीण नसेल किंवा तिची एखादी मावशी. हा, एकटीच आहे, एकुलती एकच आहे, म्हणजे भाऊ बहीण कोणी नाहीये, बहीण नाहीये आणि भ्राता पण नाही, म्हणजे तो तिथे मंगळ राहूचा योग झाला. तर अशा वेळेला यदाकदाचित तिची मावशी जी असेल किंवा आत्या असेल तर त्यांना सुद्धा काही कष्ट किंवा त्यांच्या घरामध्ये राहू हा बऱ्याच वेळेला शुक्राच्या याच्यामध्ये त्रासदायक ठरू शकतो. म्हणून दुःख जी आहेत ती वडिलांच्या बहिणीला किंवा आईच्या बहिणीला जातात. अच्छा, मलाही बहीण नाहीये, वडिला म्हणजे आत्या आहे फक्त. हा, मग आत्याचा काही हे आलाय का दुःखाचा काही गोष्ट? नाही, एक आत्या तिची एक्सपायर झाली आणि दुसऱ्या आत्याचं व्यवस्थित आहे सगळं. नाही, लग्नाचा वगैरे काही प्रश्न त्यांचा संततीचा? नाही काही नाही. जी आत्या आहे तिचा काही नाही प्रॉब्लेम. म्हणजे ठीक आहे, पण एक आत्या जी निघून गेली ती हिच्या जन्मानंतर गेली का? हो, मुलगी लहान होती तेव्हा आणि आत्याचं लग्न नव्हतं झालेलं, या दुसऱ्या आत्याचं लग्न नव्हतं झालेलं.
तशी दुःख असतात मॅडम. दुःखाला आपल्याला वाचता आली पाहिजे. दुःख मूळ हा जो विषय जो घेतलेला आहे, कारण का की तुम्हाला जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग कराल त्यावेळेला हे जे प्रश्न कसे निवारण करतात किंवा हे प्रश्न का उपस्थित होतात त्याच्याकरता मग हा क्लास घेतलेला आहे. बरोबर का? पण मग मुलींनी काही करायला हवं का? म्हणजे का मुलींनी काही करायची गरज आहे का नाही? मग आता मंगळ राहूची युती आहे, तिला भाऊ नाहीये, तर मंगळाचा जप करावा. असंच पुढे जाऊन समजा ती जर काही कार्य करणार असेल किंवा मोठ्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये जाणार असेल तर त्यावेळेला काही वेळेला अपयश येऊ शकतं. अशा तऱ्हेचा भाग त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. अच्छा. आणि मागच्या बोला. आणि ती जावयाचीच आहे की धनु लग्न आहे आणि लग्नात त्याच्या मंगळ आहे आणि चतुर्थ स्थानात राहू आहे. चतुर्थ स्थानामध्ये राहू आहे आणि तो मीन राशीचा आहे. मंगळ हा जो आहे हा चतुर्थामध्ये पाहतोय तर जातक हा स्वतंत्र फार कमी होईल. जरी तो असेल नंतर तो कालांतराने डिपेंडेंट होईल. तर मंगळाची दृष्टी अष्टम स्थानावरती पण आहे, सप्तमावर पण आहे. आणि अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये काहीतरी घटना होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याच्या भावंडांसंदर्भात, त्याच्या प्रॉपर्टी संदर्भात, कधी कधी असं आहे त्याची वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी असेल त्याच्यामध्ये पण काही वेळेला अपयश येऊ शकतं. अच्छा सर. आणि मागच्या वेळेला वेळ संपली म्हणून मला विचारता आलं नव्हतं. हे माझी जी मुलगी मेष लग्न आहे तर तिच्या भाग्यस्थानामध्ये शनी आहे. शनीचं मला विचारलं म्हणजे वेळ संपली म्हणून विचार. राहू द्या काय समजलं. आता हे उत्तर दिलं तुम्हाला मी. आणखी बरेच लोक बर 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 ठीक आहे. विचारा प्रश्न. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार सर. व्ययात राहू, रवी आणि बुध आहे आणि कन्या राशीत आहे. तर बघा असं आहे, कन्या राशीमध्ये राहू बलवान झालेला आहे. पण सूर्य आणि बुध ही जर स्त्रीची पत्रिका असेल तर त्या ठिकाणी विवाह झाला नसेल तर विवाह करताना तुम्हाला तपासून तिच्या जीवनामध्ये तिचा जीवनसाथी निवडता आला पाहिजे. अच्छा. बुध पण तिथे उच्चीचा होतो ना सर, पण मग काही राहूमुळे त्याचा उपयोग नाही होत. बुध 12 स्थानात उच्चीचा होऊन उपयोग नाही. बुध हे षष्ठ स्थानामध्ये उच्चीचा फायदेशीर आहे. शुक्र 12 स्थानामध्ये उच्चीचा आहे, पण तरी सुद्धा तो राहू सोबत किंवा केतू सोबत नसावा. अच्छा. कळलं का? आणि जर समजा मुलीचं लग्न करणार असाल तर अशा वेळेला रवी राहूची युती तुम्हाला कालांतराने त्रास देण्याची शक्यता असू शकते. आणि उद्या तुमच्याकडे येणार आहे सर. उद्या काय परवा 4 तारखेला तर तिच्याच याच्यात पत्रिकेत येते. तिला मी 4दा सांगते की तू जे काही निवडलेलं आहे त्याच्याशी नको करू. म्हणजे पत्रिका काही जमत नाही त्याच्याशी सांगते मी तुम्हाला. तर ती काही ऐकत नाही. आपण बघाल तुम्ही तिला. ती येईल आता परवा तुमच्याकडे. आणि दुसरी गोष्ट आता मग हिला घडा घालताना राहू सोबत रवीचा घालू की म्हणजे बुधाचा घालू? रवी बुधाचा नको घालू. नाही बुधाचा नाही. ऐका मॅडम, असं आहे की तुम्ही 100 पत्रिका पहा. तुम्हाला रवी राहूची जर युती असेल तर एक तर पिता किंवा आरोग्य किंवा पती ही जर स्त्रीची पत्रिका असेल तर त्या ठिकाणी आम्ही लग्न जमवताना अतिशय सावधगिरी बाळगतो. मी तर लग्न जमवतच नाही म्हणा, पण आम्ही शिकवताना सांगतो की बाबा असं गोष्ट होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी दखल घेणं गरजेचं आहे. असं एकदम निग्लेक्ट करू नका. काही वेळेला कसं असतं मॅडम की कन्या रास ही जरी राहू उच्चीचा असला, राहू चांगला असला, बुधासोबत असला तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला फसवेगिरी जास्ती होऊ शकते. अधिकतम तो जो मुलगा असेल म्हणजे पती हा कदाचित दूरवर राहणारा असेल, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती नसेल तर ती व्यवस्थित काढून घेणे. सर मुलगा जाऊ द्या पण पत्रिकाच नाही जमत आहे. दोघांची रास एक आहे, नक्षत्र एक आहे, चरण एक आहे, सगळं एक आहे. आणि त्याची मंगळाची पत्रिका नाही. आम्ही मॅडम कडे गुणमेलन केलं तर मॅडमने हे सांगितलं की लग्न नका करू म्हणून आहे. म्हणजे सगळे म्हणजे हेच उत्तर मिळतं की लग्न नका करू म्हणून असं उत्तर मिळतं मला. ते गुणमेलन जर केलं तर
कारण जमतच नाही ना, 36 गुण किंवा 0 गुण असे राहतात ना. कसं आहे मॅडम, पहिलं सांगतो मी तुम्हाला, सगळेजण उपस्थित आहेत, प्रत्येकाने लक्षात ठेवावं, रवी राहूची जर युती असेल किंवा केतू रवीची युती असेल तर त्या ठिकाणी जातक स्त्री असेल तर कृपा करून लग्न जमवताना तुम्ही कुठल्याही तऱ्हेची रिस्क जोखीम घेऊ नका. कालांतराने काही गोष्टी ज्या आहेत त्या जातकाला त्याचा भोग भोगावा लागतो. म्हणून तुम्ही जसं क्लिअर काहीतरी सांगून टाका की बाबा अशी अशी युती आहे. आणि कसं असतं की एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती आवडते हीच मुळात हरकत असते. तेच मी तिला सांगते की तो मंगळाचा मुलगा असताना तो असा राहूच नाही शकत. आणि दुसरी गोष्ट, मला सगळेजण हेच म्हणतात की लग्न करू नका मॅडम, तसंच ठेवा, बिना लग्नाची ठेवलेली मुलगी चालेल पण लग्न नका करू तिचं तिथे. म्हणजे प्रत्येक जण हेच सजेशन देतो मला की तिथे लग्न नका करू. दुसरी गोष्ट मॅडम, तुम्ही जे पत्रिका सांगितली तर त्या याच्यावरती तूळ लग्न आहे. हे तूळ लग्न जे आहे हे आकर्षित होणारं लग्न आहे. त्याच्यामुळे ही व्यक्ती जी आहे ती त्या व्यक्तीला आकर्षित झाली असेल आणि तो ही जरी पिछा सोडला लग्न आहे सर, म्हणजे रास नक्षत्र जाऊ द्या पण लग्नही सेम आहे, तूळ लग्न सगळं सेम आहे दोघांचे, काहीच फरक नाही. मग त्याचा राहू लग्नी आहे का? नाही, त्याचा राहू नाही लग्नी, त्याचा राहू हिच्यासारखाच असेल ना, कारण 96चाच जन्म आहे सर. बरं ठीक आहे, पत्रिका बघा. आता काय एवढा वेळ नाहीये तर तरी सुद्धा मी तुम्हाला पाठवेल पत्रिका, मला सजेशन म्हणजे हे करा. आणि दुसरा अजून एक प्रश्न विचारायचा होता सर की राहू सोबत शनी आणि शुक्राची युती आहे, आपण शनीचा निलम तर घालते पण मग शुक्राचं काय करू? नाही, शुक्राला तुम्ही पहिला निलम घाला, कारण तो जो योग आहे ना प्रेतशाप योग आहे, तर प्रेतशाप योग जो आहे त्याचं निवारण करा. अच्छा, नाही निलम तर तुमच्याकडून हे करून घालतेच आहे ना मी, पण राहू पण आहे आणि इकडनं गुरु भक्त म्हणजे राहूची दृष्टी गुरुची दृष्टी राहूवर, म्हणून गुरु सुद्धा हे झालेला आहे सर, पंचमात गुरु बसलाय आणि लाभात राहू आहे माझ्या पत्रिकेत, त्याच्यामुळे ते पण प्रॉब्लेम येतो मला. तर मी तर गुरुची उपासना सुरू ठेवलेली आहे सतत, पण आधी निलम घालून म्हणतायत, मी तर निलम घालून. चालेल सर, थँक्यू. नेक्स्ट परत मॅडम. विचार सर, माझं सेम क्वेश्चन आहे. 11व्या स्थानामध्ये रवी आणि राहूची युती आहे. माझ्याकडे एक जातक आहे, 3 वर्षापासून कॉन्टॅक्ट मध्ये आहे मी. जॉब मध्ये तो सेटल झाला, पण फिमेल आहे ऍक्च्युली. तर मॅरेजची म्हणजे लग्नाची घेऊनच इश्यूज आहेत त्यांचे. लग्नाचा घेऊनच इश्यू आहे त्यांचा, होणार की नाही हा मला कन्फर्म होतच नाही. जातक स्त्री आहे का पुरुष आहे? स्त्री आहे. हा, मग लग्न केल्यानंतर तिला हा त्रास होईल जर रवी राहूची युती असेल तर. ओके, कसल्या प्रकारचं म्हणजे मग आपण थोडं त्यांना मेंटली प्रिपेअर व्हायला सांगू शकतो? आवाज सर, कसल्या प्रकारचा म्हणजे मग मला मेंटली त्यांना प्रिपेअर करावं लागेल? असं आहे मॅडम की वैवाहिक जीवनामध्ये बऱ्याच प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात. आता तुम्ही ज्योतिषी आहात म्हणून मी तुम्हाला सूचना देतो, रवी आणि राहू अलीकडे पलीकडे जरी रवी असेल तरी सुद्धा जातकाची पत्रिका तुम्हाला तपासा, तिथे 95% पत्रिका तुम्हाला अशा त्रासदायक असणाऱ्या दिसतील. म्हणजे अलीकडे किंवा पलीकडे जर रवी असेल राहूच्या, तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये एक प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. मी काही स्पष्टपणे सांगत नाही वाईट शब्दाने, पण तरी सुद्धा काही प्रश्न तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही अनेक पत्रिका बघा, तर त्यावेळेला रवी राहूचा एक राष्ट्रांतर योग जरी असेल तरी सुद्धा स्त्री जातक असेल तर पतीला संकट येण्याची शक्यता दर्शवली जाते. ओके, त्यांनी लग्नच नाही करायला पाहिजे का? आता मी काय करायचं ते मी सांगत नाही, माझा प्रश्न नाहीये मॅडम, मी तुम्हाला फक्त शिकवतोय. नाही काय हरकत नाही सर, आलं लक्षात. म्हणजे सर याच्यामध्ये म्हणजे तुम्ही आता रवी राहूचं जे म्हणलं हा तर ऍक्च्युली ग्रहण योगच आहे म्हणतो ना आपण, ग्रहण योग आहे ना. हो,
बरोबर आहे ना सर? मग एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये हा जेव्हा योग येतो आणि तिच्या पतीच्या पत्रिकेमध्ये हा योग नाहीये, पण त्या स्त्रीच्या पत्रिकेमुळे त्या माणसाला म्हणजे तिच्या जोडीदाराला हा प्रॉब्लेम येऊ शकतो, असं म्हणणं आहे का तुमचं? हो हो. आता असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला, आपण याच्यावरती स्पष्टीकरण देऊया, तुम्ही आता विचारलं म्हणून. आता तुम्ही तर कन्सल्टंट आहात, तुमच्याकडे अनेक लोक येतात सल्ला मागायला. आता कधी कधी तुम्ही बघा, रवीच्या अलीकडे आणि रवीच्या पलीकडे जर राहूचं भ्रमण असेल तर अशा वेळेला काय होतं की जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनातील आंदोलन होतात, जर जातक स्त्री असेल तर. मग अशा वेळेला काय होतं की जातकाच्या जीवनामध्ये प्रश्न उपस्थित होतात, तर त्या ठिकाणी विवाह झाल्यानंतरचे प्रश्न उपस्थित होतात आणि मग तिथे काय होतं, वादविवाद सुरू होतो. मग पतीच्या पत्रिकेमध्ये जरी नसेल तरी सुद्धा पत्नीकडून काही गोष्टी घडल्या जातात आणि त्याच्यावरती त्या दोघांचं फिसकटतं. मग ही अशी बुद्धी कधी होते, तर ज्या वेळेला एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये राहूच्या पलीकडे आणि अलीकडे जर सूर्य असेल तर त्या ठिकाणी आपल्या जोडीदाराला पाहिजे तसं यश मिळत नाही. जरी यश मिळालं तरी कालांतराने त्याला अपयश होतं. म्हणून त्या ठिकाणी काही घटना होऊ शकतात. कधी कधी अशा वेळेला अशा पत्रिका पाहिल्यात की राहूच्या पुढे जरी सूर्याच्या पुढे जरी राहू असेल तरी सुद्धा लग्न करण्याची इच्छा जातकाला होत नाही. आता मी हे घेणार आहे रेशम गाठी नावाचं वैवाहिक जीवन, तर त्यावेळेला आपण हा प्रश्न सर, घेऊया. मग त्यांना स्टोन रिकमेंड नाही करू शकत का आपण? काय म्हणता सर? त्यांना मग स्टोन रिकमेंड करू शकतो ना आपण राहूचं, किंवा मग मालिक? कोण रेकमेंड करू शकता, नाही करू शकत असा भाग नाही, पण हे मी ज्योतिषशास्त्रातले नियम सांगतो तुम्हाला मॅडम. कळलं का? रवी म्हणजे आपण पतिकारकच म्हणतो ना स्त्रीच्या पत्रिकेमध्ये, बरोबर आहे. कधी कधी कसं असतं मॅडम, दरवेळेला घटस्फोट होईल असा भाग नाहीये. आपल्याला व्यक्तीच्या जीवनामध्ये जी प्रॉस्पेरिटी हवी असते ती न मिळाल्यामुळे सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये तिथे कमतरता निर्माण होते. तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला पत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला अचूक ज्ञान येणं फार गरजेचं आहे. काही वेळेला आपल्या तोंडून पटकन आपण प्रश्नाचं उत्तर देतो, त्याला कारण का की आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते ऍसेट आहे आपलं आणि त्याच्यावरती आपण विवेचन करतो. म्हणून या गोष्टी शिकवण्याचा मुख्य उद्देश काय आहे की तुम्हाला पत्रिका पाहतेवेळी ह्या पत्रिकेमध्ये असा योग आहे, तर कालांतराने तुम्ही अनेक पत्रिका पहा, त्यावेळेला यदा कदाचित शारीरिक स्थिती, काही वेळेला वडिलांचं दुःख, काही वेळेला लग्न न होणं, लग्न झाल्यानंतर परिस्थिती गांभीर्य येणं, म्हणून अशा वेळेला त्या ठिकाणी संसार जो आहे तो 2-3 वर्ष व्यवस्थित चालतो, त्यानंतर डबघाईला जातो. तर असे प्रश्न उपस्थित असताना तुम्हाला अचूक फलादेश देतेवेळी राहूच्या अलीकडे किंवा पलीकडे जर सूर्य असेल तर त्या ठिकाणी जन्माच्या वेळेला सूर्याने राहूला ओलांडलं असेल तरी सुद्धा असे प्रश्न उपस्थित होतात. आता आपण भृगुनंदी नाडी ऍडव्हान्स घेऊ ना, तेव्हा सांगू. हो सर, हो सर, खूप छान शिकवतात तुम्ही. अनिता मॅडम विचारा प्रश्न तुमचा. अनिता मॅडम. हो मॅडम. हा विचारा. नवम स्थानामध्ये हा सर कर्क लग्नाची पत्रिका आहे आणि नवम स्थानामध्ये रवी, राहू, शनी, मंगळ आणि मीनेचा आहे, मीन राशीचा. बरेच जण आले एका ठिकाणी. हो. आता काय त्याच्यावरती काय उत्तर देणार मॅडम? एवढी तुम्ही सगळे बोध ऐकलेले आहेत, तर त्याच्यावरती काय उत्तर देणार? तुम्हाला कळलेलं आहे सगळं. आणि त्या ह्याच्यामध्ये ज्याला आम्ही मीन राशीमध्ये म्हणतो अर्ली रिटायर, मग अशी व्यक्ती संसारातून अलिप्तता घेते. जर जातक स्त्री आहे का पुरुष आहे? पुरुष आहे सर. हा, मग त्याला यदा कदाचित संसारामध्ये एवढी रुची राहत नाही, असा प्रॉब्लेम येऊ शकतो. हा, म्हणून हे 4 ग्रह एकत्र असणं हा दोष आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला जे काही पूजा अर्चा करायची असेल ती घरी करा तुम्ही. आणि त्या ग्रहाला
हा राहूचे नाही, हा इतर ग्रह जे अडकलेले आहेत ना, सूर्य, मंगळ आणि शुक्र वगैरे. म्हणजे शुभ ग्रह आहेत त्यांची उपासना सर म्हणतात ना सर. मीन राशीमध्ये शनी राहूची युती मीन राशीमध्ये 1968 साली होती. तर त्यावेळेला गुरु केतूची युती आहे का मॅडम? गुरुचा मीनच आहे सर आणि केतू कन्या राशीत आहे. तर एक मिनिट, गुरु शनीची युती मीन राशीमध्ये कधी झाली नव्हती? नाही म्हणजे 12 आकडा आहे 9 स्थानामध्ये आणि रवी, शनी, राहू आणि मंगळ असे 4 ग्रह त्याच्यात बसलेले. सांगा. हा मग ते 1968 सालचा जन्म आहे का? हो सर 68. हो 68. मग त्याच्या समोर गुरु कुठेतरी असेल, केतू त्या जवळपास. हो पण दुसऱ्या स्थानात आहे सर, धनस्थानात गुरु आहे. बरोबर, ते असंच म्हटलं मी की केतू पराक्रमात असेल तर गुरु त्याच्या जवळपासच असणार मागे. त्या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या मार्च महिन्याच्या जवळपासचा जन्म आहे तो 68चा. कळलं का? हो. जुलै कसा येणार? मीन राशीला रवी जुलैमध्ये कसा येतो? मार्च नाही मार्च. बरोबर मार्च महिन्याचा. सर मी गडबडली विचारायला. गडबडू नका, जातक मग असा म्हणेल मॅडमच गडबडल्या तर आम्हाला काय उत्तर देणार? नाही मॅडम, ते ना लवकर अनम्यूटच नव्हतं होत, मला विचारायचं होतं आणि ते अनम्यूट नव्हतं होत लवकर. ओके चालेल, ठीक आहे. ओके सर, थँक्यू सर. उज्ज्वला मॅडम विचारा प्रश्न तुमचा. हॅलो बोला. आता तुम्ही सांगितलं की चंद्र राहू समजा युती आहे दशम स्थानामध्ये वृषभेची आणि वृश्चिकेमध्ये रवी, गुरु, बुध, केतू, हर्षल सगळे बसलेले आहेत. तर मग अशा वेळेस राहूचं रत्न वापरायचं की चंद्राचं वापरायचं मोतीचं? चंद्राला पहिली गोष्ट असं आहे मॅडम की जर वृषभ राशीला त्या ठिकाणी रवी, राहू आणि चंद्राची युती असेल तर त्या ठिकाणी तुमच्या म्हणजे त्या व्यक्तीच्या असेल त्या कुटुंबामध्ये अर्थहानी झाली होती का? नंबर 1. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी यदा कदाचित एखादी स्त्री ही दुःखी असेल किंवा काही गोष्टींनी त्यागी असेल तर तिला लग्न करण्याची इच्छा नसेल, अशा गोष्टी झालेल्या आहेत का त्याच्यामध्ये? अर्थहानी झालेली आहे. बाकी दुसरं लग्नाचं काय बोलले तुम्ही? लग्न म्हणजे लग्न करण्याची इच्छा न होणे. नाही असं काय? अच्छा ठीक, बर. आता अर्थहानी झालेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला चंद्रग्रह जो आहे त्या चंद्रग्रहाची उपासना करा. त्याला पहिला बलवान बनवा आणि राहूचं रत्न वापरलं तरी हरकत नाही. अच्छा. आणि ते गुरु, केतू, रवी ते सगळे समोरच आहे वृश्चिकेमध्ये. ते पण तापदायकच आहेत. हर्षल पण आहे आणि गुरु केतू युती आहे सर. गुरु केतूच्या युतीमध्ये आर्थिक समस्या माणसाच्या जीवनामध्ये जाणवेल. अच्छा. आणि सर मला त्या व्यक्तीला तंत्रज्ञानाशी संदर्भात काही आहे का? तंत्रज्ञान म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे? हो मेकॅनिकल इंजिनिअरिंग. सर ही माझ्या पत्रिका आहे सर, माझ्या मुलाचीच आहे. वृश्चिकेमध्ये गुरु केतू, मी त्याला म्हटलं गुरु केतूची युती आहे ना तर तू ज्योतिष शिक म्हटलं. मला असं वाटलं कुठेतरी. बरोबर. चांगलं राहील का सर? शिकायला सांगा तुम्ही. आता तुम्ही स्वतः शिक्षिका आहात. हो ना सर. पण त्याला यश येईल का त्याच्यामध्ये? हो येईल. बोलूया दुसऱ्या लोकांचा प्रश्न घेऊया. सर म्हणजे आपण राहूचं रत्न कधी वापरायचं? साधारणतः की राहू तृतीयामध्ये असेल, तो चांगलं तृतीय स्थानामध्ये चांगल्या स्थितीमध्ये असेल तेव्हा आपण वापरायचं, दशम स्थानामध्ये असेल तेव्हा? असं आहे मॅडम, राहूचं रत्न तुम्हाला ज्या वेळेला राहू सारख्या ग्रहाची अपेक्षा असेल, गरज असेल त्यावेळेला तुम्ही रत्न धारण करू शकता.
पण समजा जर राहू सोबत एखादा ग्रह असेल तर तो ग्रह जेव्हा कमकुवत होतो तर त्या ग्रहाला आपल्याला एक्झिट पाहिजे. त्या ग्रहांमुळे काही आपली कामं अडली असतात. उदाहरणार्थ राहू मंगळाची युती, तुम्ही कितीही पैसे कमवा तर तुमच्या प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला यश मिळत नाही, अपयश येतं. त्यावेळेला तुम्हाला मंगळाचं रत्न वापरलं पाहिजे. कारण का की मंगळ हा तिथे दूषित झालेला आहे. तिथे राहू वापरून आणखी मंगळाला तुमची दूषितता निर्माण होते. म्हणजे त्या ठिकाणी मंगळ पॉवरलेस होतो आणि परत राहू बलवान होईल. बरोबर आहे. म्हणजे चांडाळ योग जसा जेव्हा असतो तेव्हा आपण गुरुला स्ट्रॉंग करायचे तर राहूला नाही. म्हणजे त्यावेळेला गुरुचं रत्न वापरणं फार गरजेचं आहे. येस येस. आणि अशा वेळेला जर समजा इमर्जन्सी एक गोमेचं अंगठी बनवून ठेवायची आणि ज्या वेळेला तुम्हाला मानसिक किंवा तत्सम काही भीती वाटते, त्रास होतो, शत्रू त्रास देतो, त्यावेळेला निदान आपण जेव्हा संध्याकाळ होते त्यावेळेला राहूचं रत्न धारण करून सकाळी जरी काढलं तरी सुद्धा त्याची एनर्जी रात्रभर आपल्या याच्यामध्ये शरीरामध्ये एंटर होते. म्हणून तिथे निर्णय पॉझिटिव्ह होतात आपल्याकडे. कळलं का? सर मी अशी एक अंगठी बनवून ठेवले. असं वाटलं की आपल्याला कोण त्रास देत असेल तर रात्रीची यूज करायची. आयडिया छान आहे सर. मीनाक्षी आयडिया काय माहितीये का मॅडम, या सगळ्या आपलं जे शास्त्र आहे लॉजिक शास्त्र आहे. बरोबर आहे सर. आणि त्या तर्कशास्त्रामध्ये तुमच्यासारखे आता अनेक वर्ष तुम्ही सल्लागार म्हणून राहणार आहात. आमचं जीवन तर संपायला आलेलं आहे. पण तुम्हाला एक उत्तम सल्लागार म्हणून जीवन जगायचं असेल तर या सगळ्या कृती ज्या आहेत त्या केल्या पाहिजे. कळलं का? असं आहे. मीनाक्षी मॅडम विचारा तुमचा प्रश्न. भाग्यामध्ये राहू आणि प्लुटो आहे, मेष लग्न आहे. प्लुटोचा संबंध येत नाही मॅडम. मीनाक्षी काळे बोलताय का? हो हो, मीनाक्षी काळे. त्या ठिकाणी प्लुटोचा प्रश्न येत नाही. माणसाच्या जीवनामध्ये भाग्यामध्ये जर राहू असेल तर जातकाला गमन होण्याचा योग असतो किंवा जातक हा भ्रमंती करतो. बऱ्याच वेळेला भ्रमंती करून त्याचं नशीब उजळतं. आणि अशा वेळेला जातक कोणत्या राशीतला राहू आहे मॅडम? तो गुरु धनु राशीचा आहे. मग धनुराशीचा राहू निषेध आहे तर कधी कधी भाग्याकरता विलंब लागतो. आणि अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये भाग्यासाठी उशीर लागत असेल तर राहूची उपासना किंवा राहूचं रत्न तुम्ही वापरलं तर भाग्याला एक वेगळ्या तऱ्हेचं हे होतं. बर, मग राहूचं रत्न वापरायचं त्याला. हो, राहूचं रत्न वापरायचं. अधिकतम अशा व्यक्तीच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती मीन राशीची का मेष राशीची आहे का? आहे आहे, मीन राशीची आहे. आहे, आजीच आहे त्याची. बर, दुसऱ्या आजीची सेवा करायला सांगितलं. आजीची सेवा का? बर 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 सर. आणि दुसऱ्या नातवाच्या याच्यात राहू बरोबर नेपच्यून आहे. नेपच्यूनचा प्रश्न येत नाही. आपल्याला वैदिक शास्त्रामध्ये राहू सोबत रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी अशा युत्या सांगितल्या. ठीक आहे. आणि तो षष्ठात आहे राहू. षष्ठामध्ये राहू बलवान होतो. मकरवीचा आहे. दुसऱ्या लोकांना पण प्रश्न विचार द्या, वेळ संपायला आलेली आहे. जाधव सर विचारा प्रश्न. जाधव सर प्रश्न विचारा. बोला सर. हॅलो, बोला. हा सर, नमस्ते. नमस्ते. कन्या लग्न आहे आणि धनस्थानात राहू आहे आणि लग्नात रवी आणि बुध आहे. हा, ऐका. जर धनस्थानामध्ये राहू आहे आणि लग्ने रवी आणि बुधाची युती असेल तर यदा कदाचित ही पत्रिका कोणाची, तुमची आहे का? नाही, माझ्या मुलीची आहे. हा, ऐका. हिच्यासाठी तिचे वडील हे सगळं काही करून ठेवतील. सगळ्या काही व्यवस्था तिला जन्मापासून तिला कधी कमी पडणार नाही. पण जेव्हा तिचा विवाह होईल त्यावेळेला त्या घरामध्ये यदा कदाचित काही प्रश्न उपस्थित होतील. म्हणून पत्रिकेचे 2 गुण असतात, एक जन्मता आणि एक दुसरा विवाह झाल्यानंतर. म्हणून
जिथे विवाह होईल त्या ठिकाणी व्यवस्थित समजोता आणि समजून सांगून नंतर त्या ठिकाणी तिथे तिला अडचण येऊ नये. कारण का ते याच्यामध्ये असं आहे की मूळ जेव्हा जन्म झालेला आहे त्यावेळेला तिथे रवी हा दुसऱ्या स्थानामध्ये जाण्याच्या तयारीत असतो आणि राहू पहिल्या स्थानामध्ये यायच्या तयारीत असतो. तर अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये तिचं उर्वरित आयुष्य हे कधी कधी काही गोष्टींनी त्रासदायक ठरू शकतं. आता हिच्यासाठी तुम्ही सगळी तयारी A to Z आणि ही मुलगी जन्माला आल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुद्धा चांगलं भाग्योदय झालं असेल. हो हो हो. रवी आणि राहू मध्ये बऱ्यापैकी 3 ते 4 अंशाचा फक्त फरक आहे. बरोबर आहे, पण मी सांगितलं भविष्य सांगितलं तुम्हाला असं आहे. हो हो हो. आणि हॅलो सर, अष्टमात मेषेचा मंगळ आणि राहू आहे, अंगारक योग आहे. तर तो कसं काय मध्ये असेल तर त्याला आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी काळजीपूर्वक वापरल्या पाहिजेत, राहायला पाहिजे. स्पेशली कार, मोटरसायकल, ड्रायव्हिंग, ऍडव्हेंचर्स या बाबतीमध्ये काही घटना होऊ शकतात. कळलं? अच्छा अच्छा, ऍक्सिडेंटल घटना होऊ शकतात. हा, म्हणजे अष्टमात राहू मंगळाची युती योगकारक नाही. कदाचित त्याचा भाऊ असेल तर त्या ठिकाणी सुद्धा अशा काही घटना त्या भावाबद्दल होऊ शकतात. मुलीला भाऊच नाहीये. मुलीला मग राहू तिथे आहे तर तुम्ही कसं सांगितलं राहू अष्टमात आहे? ते भाऊ नाहीये तिला. हॅलो, भाऊ नाही. हा बरोबर, भाऊ नाही. हा, भाऊ नाहीये तिला. अष्टमात राहू मंगळ आहे मेषेचा. लग्नाचा तो फलादेश दिला त्याने. हो हो, फराज दिला. बरोबर. हो हो. बरं, दुसरं कोण आहे आणखी? परत मॅडम निशा मॅडम विचारा प्रश्न. आता 9:05 मिनिट असं मागे बघतो. हो सर. सर नमस्कार. राहू शुक्र युती बद्दल की लग्नानंतर काही त्रास असतो की आधी, की फिमेल्स त्रास देतात? मुलीची पत्रिका आहे आणि 12व्या घरात कर्केच राहू शुक्र युती आहे. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम, यदा कदाचित जातक परदेशामध्ये वास्तव्य करण्याचा योग येऊ शकतो. त्यामध्ये तिचा विवाह जिथे होईल तिथे यदा कदाचित तिच्या जीवनामध्ये स्त्री असेल ती त्रासदायक होऊ शकते. हिला बहीण आहे का सध्या? नाही. म्हणजे तो त्रास गेलेला आहे. म्हणजे राहू शुक्राची एक बहीण झाली होती, तिच्या होण्या अगोदर ती गेली. मग ते तसे प्रश्न तयार होतात. म्हणून पुढे जाऊन यदा कदाचित ती परदेशामध्ये वास्तव्य करण्याचा योग त्याच्यामध्ये आहे. त्याच्यासाठी काही काळजी घ्यायची आपल्याला गरज आहे. राहू शुक्र युती तर शुक्रासाठी राहू शुक्राच्या याच्यामध्ये तुम्ही पूजा करा, तुम्ही प्रार्थना करा शुक्राची प्रार्थना. थँक्यू सर. ओके, नमस्कार. नीलम मॅडम विचारा प्रश्न. पटापट झाला टाइम. 9:05 मिनिटं झाली बघितलं. हो सर. एक मिनिट सर. सर मगाशी तुम्ही धनु राशी जर भाग्यात असेल तर राहूला, आणि तिथे राहू असेल तर भ्रमंती घडते आणि त्यातून नशीब उजळते असं मी ऍडवाइस केला होता. पण मला असं विचारायचंय, समजा वृश्चिक लग्नाला कर्क राशी भाग्यात येते आणि तिथे राहू असेल, म्हणजे कर्केचा राहू असेल भाग्यात, तर तो काय परिणाम देतो? कर्केचा राहू असेल तर जातकाच्या आईला त्याची चिंता जास्ती असते. दुसरी गोष्ट, जे बाळ असेल ते पुरुष आहे का स्त्री आहे हे पहिला सांगा. पुरुष आहे. मग त्या पुरुषाच्या त्या ह्याच्यामध्ये त्याचा विवाह जिथे झाला असेल किंवा होईल त्या ठिकाणी त्या सासूरवाडीमध्ये काही असे दोष असतील की त्यातली एखादी व्यक्ती अविवाहित असेल किंवा काही गोष्टीमध्ये ती खुश नसेल किंवा काही वेळेला ज्याला आपण म्हणतो वेगळ्या प्रकारच्या वळणावरती असेल असा भाग होऊ शकतो त्या सासूरवाडी. अच्छा. आणि मगाशी एक असाही मी हे ऐकलंय की शुक्र आणि राहू जर उपचय तृतीय स्थानात असतील तर बहिणी संबंधी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर समजा त्याच उपचय स्थानामध्ये राहू, चंद्र आणि शुक्र अशा तिघांची युती असेल
तर त्याचा परिणाम काय देईल? त्याचा पहिली परिणाम असा आहे मॅडम की जो जातक आहे तो दिसायला सुंदर आहे का? हा बऱ्यापैकी आहे. दुसरी गोष्ट की त्याची यदा कदाचित काही फसवणूक होण्याची चिन्ह त्याच्यामध्ये दर्शवली जातात. आता हे दोन स्त्री ग्रह आहेत, त्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित परस्त्री येऊ शकते. जर जातक स्त्री असेल तर परपुरुष येऊ. अजून हा लहान आहे, मुलगाच मुलगा आहे. हा, मग ते पुढे अजून वय जायचं आहे. आता वय जातं त्यावेळेला घटना भरपूर होतात. म्हणून वैयक्तिक प्रश्न जरा प्लीज हे करा. काही गोष्टी कधी कधी मी अशासाठी विचारलं सर की तिथे शुक्र असल्यामुळे काही वाद्यविषयक आवड जोपासली तर चालेल का? हो, इन्स्ट्रुमेंट कलेचं इन्स्ट्रुमेंट तिथे वापरू शकतो वगैरे सगळं काही आहे. पण एक नियम सांगतो तुम्हाला की घरामध्ये जर तुम्ही वाद्य ठेवले तर अशा वेळेला त्या ठिकाणी घरामध्ये बुध ग्रह हा सपोर्टिंग राहत नाही. काही वेळेला जी इन्स्ट्रुमेंट असतात ना वाद्य करण्याची, तबला, ढोलक, बाजापेटी, सनई, ही घरात राहिल्यामुळे त्या ठिकाणी त्या घराला तिथे बुधाचं हे प्राप्त होत नाही. अच्छा, ओके सर, थँक्यू. थँक्यू. संध्या मॅडम विचारा प्रश्न. संध्या मॅडम. संध्या मॅडम प्रश्न विचारा. नमस्कार सर. माझं असं मेष लग्नाला जर कर्क राशीमध्ये राहू असेल तर काही म्हणजे असं स्थावर स्थिती बाबतीत काही त्रास होतात का? अजून एक कालांतराने मॅडम जर तुमच्याकडे मालमत्ता असेल तर तिचे पेपर्स वगैरे व्यवस्थित बनवून ठेवणे. यदा कदाचित जागा आईच्या नावावर असेल तरी सुद्धा संततीला ती प्राप्त होत नाही. ही पत्रिका कोणाची आहे त्याच्यावरती अवलंबून असते. स्त्री जातकाची आहे आणि म्हणजे पत्रिका स्त्री जातकाची असेल तर तिच्या आईचा हिस्सा वगैरे असतो किंवा राहतं घर असतं त्यामध्ये तिचे अधिकार कमी होतात कालांतराने. धन्यवाद. आपलं रत्नशास्त्र हा विषय आहे तर गोमेत रत्नाचा प्रश्न विचारा. बाकी पर्सनल पत्रिकेत फक्त राहू विषयी प्रश्न विचारू नका, कारण गोमेत रत्न आपण रत्नशास्त्र शिकतोय सर. आता आपलं बेसिकचा क्लास घेणार आहे त्याच्यामध्ये राशीगत ग्रहांची फळे हा विषय शिकवला जाईल. तर सगळ्यांनी त्यावेळेला नक्की या आणि सरांचा क्लास अटेंड करा. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता बस एक दोन कारण जायचा टाइम झालेला आहे तरी सुद्धा विचारा, काय विचारायचं विचारा. श्वेता मॅडम विचारा प्रश्न. सर समजा राहत्या घरात सतत केसांचं कुठेतरी असं म्हणजे पदार्थांमध्ये वगैरे केस पडलेला म्हणजे आपण नसतो पण तरी सुद्धा तिथे दिसतात आणि खाण्यात वगैरे, तर मग हा राहू दोष असा मानायचा का? हा, असं आहे मॅडम, काहीतरी बाधा तिथे त्या ठिकाणी राहूचा जो कोपरा आहे ना तो कोपरा नैऋत्य आणि वायव्य आहे. तर अशा वेळेला तुमच्या घरातील काही दोष जे आहेत तर ते तिथे एक तर सिलिंग खराब झालं असेल आणि नैऋत्य आणि वायव्य कोपरा जर दूषित झाला असेल तर अशा घटना वास्तुशास्त्राच्या अनुसार होतात. ओके. आणि दुसरं नैऋत्य आणि वायव्य कोपरा कट आहे का काही? नैऋत्याला आमचा मेन डोर एंट्रन्स आहे. मग तो दोष आहे. आणि वायव्य तर आमचा कटच आहे. मग आता त्या ठिकाणी मॅडम पितर नावाची देवता ही नैऋत्यला येते. त्या देवतेचं जे हे आहे त्याची शांती करून घ्या आणि वृश्चिक राशीमध्ये जर अनुराधा नक्षत्र किंवा ज्येष्ठा नक्षत्र असेल त्याचं झाड जे आहे ते आणून लावा. बरं, ठीक आहे सर. आणि दुसरं राहू असं म्हणतात की 42व्या वर्षी तो मॅच्युअर होतो, त्याच्यानंतर त्याचा काही त्रास राहतो का? मॅच्युअर नेहमी असतो तो, काय संमत आहे. राहू वृद्धावस्थेत पण मॅच्युअर्ड असतो आणि बाल्यावस्थेमध्ये पण मॅच्युअर्ड असतो. ग्रहाला मॅच्युअर्ड होण्यासाठी काही नाही, फक्त हे नियम त्यांनी सांगितलेले आहेत ते कोणीतरी आपल्या मनाने नियम केले आहेत. पण राहूचा जो काही योग आहे तो गोचरीने जास्ती इफेक्टेड होतो. आता मी तुम्हाला सांगितलं की नैऋत्य आणि वायव्य हे
त्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे का कुठे? नाही म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं की तुमचा घरातला दोष जो आहे तो नैऋत्य आणि वायव्येला आहे. हो, मला त्यातून पत्रिका माहिती होती. हा अभ्यास आहे, कळलं का? मग अशा वेळेला नैऋत्यचा दरवाजा असेल तर शीसमच्या लाकडाचा उंबरठा बनवा, तर ते दोष निघून जातील तुम्हाला. बरं, ठीक आहे. ओके, थँक्यू सर. सर हे आता तुम्ही गोमेत विषयी बोलत होता, तर आता वास्तूचा तुम्ही विषय बोललात म्हणून, तर आपण हे गोमेत रत्नशास्त्राप्रमाणे आपण हे गोमेत जर साऊथ वेस्ट मध्ये आपण राहूचं हे बोलतोय, तर आपण ते रत्न तिथे आपण जर इन्स्टॉल केलं तर त्याचा काही इफेक्ट असतो का? म्हणजे चांगला आणि वाईट दोन्ही? नैऋत्य दिशेला जर समजा दरवाजा असेल तर तुम्ही जर निक्षेप केलं तर तिथे केतूचं रत्न निक्षेप करा. पण राहू केतू एकाच घरामध्ये दोन्ही ग्रह निक्षेप करता येत नाही. तिथे एकच रत्न, एक तर त्यांचा कट आहे वायव्येला, तर त्या ठिकाणी त्यांनी जर राहूचं रत्न तिथे निक्षेप केलं तर त्या ठिकाणी तो वायव्येचा दोष निघून जाईल. मग नैऋत्यचा दोष जो आहे तो त्यांनी जर त्या ठिकाणी शीसमच्या लाकडाचा उंबरठा बनवला तर तो निघून जाईल. वास्तुशास्त्रामध्ये दोन्ही संबंध सांगितलेले आहेत. अच्छा, म्हणजे वास्तूमध्ये आपण रत्नशास्त्राचा पण वापर करू शकतो का? हो, करू शकतो. ओके सर. रत्नाध्याय जो आहे ना मॅडम, आता कसं आहे मी तुम्हाला सांगतो की रत्नाध्यायामध्ये जसं माणिक रत्न जे पूर्व दिशेला आहे, तर ते माणिक रत्न त्याला स्टार रुबी म्हणतात. तर तो स्टार रुबीचा जो भाग आहे तो पूर्व दिशा जर दूषित असेल तर आमच्याकडे साधारणतः एक 25 रुपये कॅरेटला माणिक रत्न उपलब्ध आहे. ते स्पेशली फिनिश आहे, पण ते वास्तूसाठी आहे. 25 रुपये कॅरेट. साधारणतः 5 कॅरेटचं रत्न येतं 120-130 रुपये. त्याला स्टार रुबी म्हटलं जातं. रिअल रुबी आहे तो. सर्टिफिकेट पाहिजे तर त्याला एक्स्ट्रा पैसे होते. ओके सर. ओके, आपले 1-2 प्रश्न आपण घेऊया कारण काही रिपीट पण आहेत. तर अर्चना मॅडम विचारा प्रश्न तुमचा. हॅलो, हा बोला ना. तृतीय स्थानामध्ये तर वृश्चिकेचा जर राहू असेल तर सामान्यिक प्रकारची भीती वाटणे हा प्रकार घडतोय, तर तिथे राहूचं रत्न वापरणं योग्य आहे का? हो, योग्य आहे. वृश्चिकेचा राहू असल्यानंतर मनुष्य हा संशयामध्ये जातो. बऱ्याच वेळेला त्याला असं वाटतं की आपल्या घरापासून दूर जावं, एकाकी राहावं आणि एकांतामध्ये राहण्याचा योग येऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला राहूचं रत्न वापरल्यावरती तो दोष जो आहे तो निवारण होऊ शकतो. यदा कदाचित त्याच्यानंतर जो भावंड असेल त्या भावंडाला काही त्रास वगैरे आहेत का? आधीच्या भावंडांना आहे. भावंडांना त्रास आहे? हो हो हो. आणि सर जी अचानक जी भीती वाटते, म्हणजे सगळं आपलं बरोबरच आहे पण भीती वाटल्यामुळे निर्णय चुकीचा घेणं किंवा स्वतःला कमी समजून घेणं असं प्रकार हे ह्याच्यामुळेच घडतात. हो, त्याच्यामुळेच घडतात. काय असतं माहितीये मॅडम की वृश्चिक राशी कालपुरुषाला ही 8व्या स्थानी येते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला मनुष्य संशयित असतो, त्याला म्हणून तिथे भीती वाटत असते. असा त्याचा भाग जो आहे त्यामध्ये सांगितलं. मग यावेळी राहूचं रत्न वापरणं कायमस्वरूपी वापरलं तरी चालेल? होय होय होय. अच्छा, आणि शत्रूंचा पण त्रास कमी होईल? येस, शत्रूंचा म्हणजे शेजारची पीडा बहुतेक लागते माणसाला. अच्छा, ओके. सतीश सर प्रश्न विचारा. हॅलो, हा विचारा. सर, व्यय स्थानीमध्ये शनी आणि राहू आहे आणि वृश्चिक रास आहे. हा मनुष्य लग्न झालेला आहे पण दोघेही वेगळे राहतात आणि हा एकटा राहतो. तर याच्यावर काही आहे का? म्हणजे हा ते एकत्र येतील का भविष्यामध्ये? आता असं आहे ना, असं आहे की वृश्चिकेला शनी राहूची जी युती होती ही 1956 साली होती. वृश्चिक राशीमध्ये होते आहेत का? कशात आहेत?
वृश्चिक राशीमध्ये 12 व्यय स्थानामध्ये शनी राहू. हा, मग ते 55-56 दरम्यानचा हा योग आहे. बरोबर आहे सर, 56चा जन्म आहे. येस. मग अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला शनी आणि राहूचा जो प्रेतशाप योग आहे, अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये ही जी आंदोलन होतात, तर त्याला कारण एखादी संतती झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित झाले आहेत का? संतती नाही आहे, ते वेगळे दोघे वेगळे राहतात. आता एवढ्या वर्षानंतर परत ते एकत्र येणं कसं शक्य होऊ शकेल? नाही का? बरं बरं. आता राहूचं म्हणजे शनीचं काही रत्न वगैरे वापरलं त्याच्यामध्ये काही फरक नाही पडणार. बरोबर मग पडेल. आता हा एक योग जो आहे ना, हा बंधन योग आहे आणि त्या बंधन योगाला हा प्रेतशाप योग आहे. तर अशा वेळेला तो शापित पत्रिका ही आहे, तर त्या व्यक्तीने स्वतः राहू आणि शनीचं पूजन करावं. तर त्याच्यावरती त्याची जी इच्छा असेल त्यामध्ये त्याला चांगल्यापैकी यश मिळेल. जो तो स्वतः इच्छित असेल किंवा मला माझी पत्नी सोबत यावी म्हणून. दुसरं लग्न नाही होऊ शकत त्याचं? तर लग्न पहिला डायव्होर्स झाला पाहिजे ना. हा बरोबर आहे, बरोबर आहे. योग आहेत कशाला असं म्हणलं. ओके मॅडम विचारा. चला एक आता लास्ट. हा सर, हा लास्ट प्रश्न आहे. बाकी रिपीट हात वरती आहे, त्यामुळे फक्त या मॅडमचा एक प्रश्न घेऊया. मीना मॅडम विचारा प्रश्न. हा नमस्कार सर. हा रास आहे मेष आणि सप्तम स्थानामध्ये राहू आहे, वृषभेचा राहू, आणि प्रथम स्थानामध्ये केतू. मग त्याचं काय होऊ शकेल आपल्याला? त्याच्यामध्ये असं आहे की ज्याचं पुरुष आहे का स्त्री आहे? पुरुष आहे. 1.5 वर्षाचा मुलगा आहे. आत्ताच पत्रिका मी काढली. मुलाचं कसं भविष्य सांगणार मॅडम? यदा कदाचित त्याच्या जीवनामध्ये जर समजा तिथे विवाह केल्यानंतर प्रश्न उपस्थित होतील किंवा कौटुंबिक प्रश्न उपस्थित होतील. जन्म झाल्यानंतर काही कौटुंबिक प्रश्न तयार झाले होते का? तब्येतीची काही थोडीशी तक्रार, असं काही किती दिवस असेल? आता त्याचं चालू आहे तसं, म्हणजे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. हा, मग ते सुद्धा एक प्रश्न आहे. आणि आता राहू मेषेला आलेला आहे, म्हणजे हे बाळ साधारणतः 1.25 वर्षाचं असेल. 1.5 वर्षाचा. हो, 1.5 वर्षाचा आहे. हो, 7व्या महिन्यात त्याचं हार्टला त्याचं हे सर्जरी झालेली आहे हार्टची. पुढे ते बरोबर हा प्रश्न पुढे त्याची तब्येत आहे ना, वृश्चिकेला केतू आहे म्हणून तिथे आजारी. 8वं. हा, लग्नामध्ये 8 आकडा आहे आणि मेष रास आहे, केतू आहे प्रथम स्थानात. हा जो दोष आहे ना मॅडम, हा राहूचा दोष आहे, हा केतूचा दोष. बरं. बालपणी जातकाच्या जीवनामध्ये जे काही अस्वस्थता आहे, आरोग्य ठीक नाही, याला कारण लग्न केतू असल्यामुळे आहे. तो वृश्चिकेचा आहे म्हणून. हो. ठीक आहे. तर मग त्याला पुढे लाईफ मध्ये असं काही होतील का तसे प्रॉब्लेम? समस्या तर आहेतच मॅडम. पूजा करायला सांगा आईला. कशाची पूजा करू दे? केतूचा मंत्र म्हणायला सांगा. केतूचा मंत्र. रत्न वगैरे असं काही जरुरी नाही ना? लहान बाळाला रत्न नाही. बघा मॅडम, असं आहे की प्रत्येक वेळेला व्यवसाय करून चालत नाही. बरोबर असं आहे. आणि हे पैसे राहत नाही म्हणून मी या सगळ्या भानगडी करत नाही. पैसे हे वेगळ्या मार्गाने कमवलेले कधीही आपल्या उपयोगात येत नाही. आलेले पैसे जातात. बरं मॅडम, आता तुम्ही समारोप करा. हो सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. खूप खूप आभारी आहोत. आज गोमेत या रत्नाबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे. गोमेत रत्नापेक्षा राहूचीच माहिती जास्त मिळालेली आहे मला वाटतं सगळ्यांना, की प्रत्येक जण राहू विषयीच बोलत होतं. पण हे आपण एक वेळेला ते शाप योगाची जी तुम्ही एक ही शाळा घेतलेली कार्यशाळा, तर आपण एकदा अरेंज करूया सर. शाप योग काय असतात आणि त्यांचे उपाय. तर रत्नशास्त्राचा हा अजून एक लास्टचा क्लास असेल ना सर? केतू राहिलाय फक्त.
तर खूप छान माहिती मिळाली आज. सगळ्यांचे प्रश्न पण होते, बरेच जणांचे काही हात अजून पण वरती होते, प्रश्न विचारायचे होते. आपले प्रश्न कधीच संपणार नाहीयेत. तर तुमचे खूप खूप आभार आहेत आणि सगळ्यांची मी आभारी आहे की तुम्ही खूप छान आम्हाला सपोर्ट करताय म्हणा किंवा आमच्या बरोबर राहून तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण तुम्ही मिळवताय. खूप छान आजचं सेशन झालं. तर थँक्यू सर. बरं, आता ज्यांना राहूचा त्रास असेल तर त्याने एका वहीवरती 4 अंक जरी लिहिला किंवा घरामध्ये राहूचा दोष असेल तर 4 अंकाचा तिथे उपयोग केला तरी सुद्धा राहूचं दुःख जे आहे ते निवारण होऊ शकतं. न्यूमरॉलॉजी प्रमाणे न्यूमरॉलॉजीमध्ये 4 अंक हा राहूचा आलेला आहे. पण सर सगळ्यात जास्त मंत्र पण म्हणणं पण खूप छान आहे ना. म्हणजे जर आपण रत्न तर वापरणारच आहोत, त्या प्रत्येक पत्रिकेनुसार आपण रत्न सजेस्ट करणार आहोत, पण आपण मंत्र तर रेग्युलर म्हणणं खूप चांगलं आहे ना. म्हणजे जसं की व्यासमुनींनी खूप छान आपल्याला एक हे दिलेलं आहे, नवग्रह स्तोत्र. तर मला वाटतं की म्हणजे मला असं वाटतं, मी स्वतः त्याचा अनुभव घेते की प्रत्येक ज्योतिषांनी रोज नवग्रह स्तोत्र म्हणावंच, कारण त्याचे खूप छान फायदे पण आहेत. बरोबर बरोबर. चालेल, ठीक आहे मॅडम, धन्यवाद तुमचे. आणि असं थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. तुम्हालाच मीटिंग मीटिंग ऑफ करतो. थँक्यू. ऑल द बेस्ट. गुड नाईट सर.